श्रीराम समर्थ. विदेहा परी चालवोनी प्रपंचा, मुमुक्षु जना लागे अध्यात्म चर्चा, करोनी बहुलोक जे मिळविती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. जयाचा जनी जन्म नामार्थ झाला, जयाने सदावास नामात केला, जयाच्या मुखी सर्वदा नामकीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ श्रीराम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. 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 जानकी जीवन स्मरण जय जय राम. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्री अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. श्री ब्रह्मानंद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. राधे. महावैष्णव संत भगवान श्री ब्रह्मचैतन्य महाराज, श्री ब्रह्मानंद महाराज आणि महाराजांच्या पुण्यतिथी उत्सवानिमित्त जमलेले सर्व प्रिय भाविक जन, आपले आपले कली सायलेंट करा, म्हणजे मोबाईल. आणि महाराजांवर आपले एकाग्र व्हायला पाहिजे ना. हां, हरकत नाही आहे. माझं एक विनंती आहे बरं, बाकी काय अशी आज्ञा नाही, विनंती आहे. काय होतं, लक्ष लागत नाही मग महाराजांच्या ऐकण्यासंदर्भात. आता परिचय बराच दिला सरांनी, पण परिचय एकच असतो, आपल्या सगळ्यांचा परिचय एकच आहे.
काय परिचय आपल्या सगळ्यांचा? आपण महाराजांचे आहोत. तुमच्यात आणि माझ्यात काहीच फरक नाही, फक्त तुम्ही तिथे बसलात, मी इथे बसलो आहे. आता बाबा बेलसरेंच्या भाषेत सांगायचं तर काय फरक आहे? एक शाळा होती, शाळेमध्ये विद्यार्थी होते आणि साधारणपणे शिक्षकांनी काय शिकवलं आहे आणि विद्यार्थी किती तयार झालेत हे बघण्याकरता इन्स्पेक्टर येतात शाळेमध्ये इन्स्पेक्शनसाठी, नाही का? एकदा ते इन्स्पेक्टर आले शाळेमध्ये आणि त्यांनी विचारलं की मुलांना विचारला प्रश्न. आता शिक्षकांना काही उत्तर देता येत नाही. महाराजांनी आपल्याला सांगितलं आहे की तिथे मला उत्तर देता येणार नाही, मी तुम्हाला आधी काही ते शिकवून ठेवलं आहे. तसे त्या शाळेच्या मास्तरांना काही बोलता येत नाही मध्ये. त्या इन्स्पेक्टरने प्रश्न विचारला, शहामृगाला पाय किती? सगळ्या विद्यार्थ्यांनी एकमुखाने उत्तर दिलं 4. बरं का? म्हणजे आता किती असतात माहिती आहे ना? 2 असतात. हां, त्यांनी काय उत्तर दिले? 4. त्या इन्स्पेक्टरने असं बघितलं शिक्षकांकडे, शिक्षकांची मान खाली गेली. ते काय म्हटले, सर असं करा, तुम्ही हा एक हुशार विद्यार्थी आहे, तुम्ही ह्याला विचारा. तर त्याला विचारलं, उभं केलं की अरे बाबा सांग बरं, शहामृगाला पाय किती? तो म्हणला 3. आता काहीतरी शाळेला बक्षीस द्यायचंच होतं ना, मग कुणाला तरी बक्षीस द्यावं लागणार. मग ते 4 पाय म्हटले, त्याला बक्षीस दिलं नाही, तर ते 3 पाय म्हटलं, त्याला बक्षीस दिलं. कारण उत्तर जवळपास होतं. चुकीचं असलं तरी काय आहे, उत्तर जवळपास होतं म्हणून त्याला बक्षीस दिलं. तसं तुम्ही 4 पाय सांगताय, मी 3 पाय सांगतो, एवढं. दोघंही आपण असेच आहोत सगळे. खरं उत्तर महाराजांना माहिती आहे. कशाबद्दल? जीवन जगण्याची कला. नाम काय आहे हे आजही आपल्याला कळलेलं नाही आणि कदाचित ते कळणार नाही. पण नाम घेणारा आमचा बाप आहे एवढं आम्हाला माहिती आहे. तेवढं कळलं तरी चिकार आहे, नाही का? आपले सद्गुरू नामावतार आहेत, लक्षात घ्या. सर्व संत सारखेच असतात, एकच असतात. मग इतर संतांमध्ये महाराजांमध्ये फरक काय आहे? काही फरक नाही आहे, सारखेच आहे. फक्त एक आहे. तुम्ही हा विचार केलात का? कुठल्याही संतांकडे तुम्ही जा, प्रत्येक संतांनी गोंदवल्याच्या गणुबुवांकडे जा म्हणून सांगितलेलं आहे. का असं सांगितलं? कारण प्रत्येक संत जे आपल्या शिष्यांना नाम घे, नाम घे, नाम घे, नामस्मरण करीत चला, नामस्मरण करीत चला, हे जे सांगतात ना, ते जे नाम आहे ना, ते नाम अवतरलंय महाराजांच्या रूपाने. म्हणून प्रत्येक संतांना महाराज अतिशय प्रिय आहेत. म्हणून आपल्या सगळ्या संतांना महाराजांकडे सगळे संत पाठवतात. आणि महाराज काय म्हणले, माझ्या माणसांपेक्षा इतरांचीच माणसं जास्त सांभाळली आहेत, महाराजांचं वाक्य. म्हणजे इतर संतांची. ठीक आहे, त्या नामासंदर्भात आणि महाराजांच्या संदर्भात आपल्याला बोलायचं आहे. निमित्त म्हणून एक छोटासा अभंग घेतला आहे हरिपाठातला. योग याग विधी येणे नोहे सिद्धी, वायाची उपाधी दंभधर्म. भावे विण देव नकळे निसंदेह, गुरु विण अनुभव कैसा कळे. तपे विण दैवत दिधल्या विण प्राप्त, आणि गुजे विण हित कोण सांगे. ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात, साधूचे संगती तरणोपाय. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना होण खरी. तर हा अतिशय अभंग परिचित आहे सगळ्याला. आता याचा आधी सरळ अर्थ सांगूया आणि मग थोडंसं पुढे जाऊया. योग याग विधी येणे नोहे सिद्धी. योग आपल्याला माहिती आहे, अष्टांग योग आहे. अष्टांग योगाची साधनं आपल्याला माहिती आहे. यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार आणि धारणा ध्यान आणि समाधी हे योग. योगाने सुद्धा माऊली काय म्हणतात, तुम्हाला काय होणार नाही, सिद्धी येणार नाही. योग याग, याग म्हणजे काय, यज्ञ याग, जे आपण यज्ञ करतोय नाही का, त्याने सुद्धा सिद्धी येणार नाही. योग याग विधी, विधींनी सुद्धा आपण म्हणतो ना, विधिवत पूजा झाली पाहिजे, सगळं व्यवस्थित झालं पाहिजे. इकडचं इकडे, तिकडचं तिकडे, व्रत वैकल्य उपवास तपास विधी. लक्षात आलं? योग याग विधी येणे नोहे सिद्धी, यानी सिद्धी येणार नाही. सिद्धी म्हणजे आपण समजतो त्या सिद्धी आहेत का, असं म्हणायचं आहे का माऊलींना? अष्टसिद्धी ज्याला म्हणतात आणि गरिमा लगिमा वगैरे जे सांगितलं नाही, त्यांना तिथे सिद्धी म्हणजे काय म्हणायचं आहे, तुम्ही सिद्ध होणार नाही, आत्मसाक्षात्कार होणार नाही, मुक्ती मिळणार नाही, ही सिद्धी.
लक्षात आलं? त्याला काय म्हणायचं आहे? योग यागविधी येणे नोहे सिद्धी. तयार नाही होणार. मनुष्य जन्म तर एकच मिळाला आहे. त्या जन्मामध्ये आत्मसाक्षात्कार प्राप्त करून घेण्यासाठी तो जन्म आहे, तर ते ह्या गोष्टींनी मिळणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे. योग यागविधी येणे नोहे सिद्धी. वायाची उपाधी दंभधर्म. उपाधी मात्र वाढतील. काय? आम्ही योग साधन करतो, आम्ही यज्ञयाग करतो, आम्ही सगळं विधिवत पूजन करतो, एवढे वर्ष आमचं चुकलं नाही, अगदी व्यवस्थित चाललेलं आहे. उपाधी. लक्षात आलं? योग यागविधी येणे नोहे सिद्धी. वायाची उपाधी दंभ. अहंकार वाढेल. धर्माविषयीचा अगदी नको असलेलं स्वरूप आम्ही स्वतःमध्ये प्रगट करतो आहे. म्हणजे खरं स्वरूप आहे. धर्म काय आहे? धर्म म्हणजे काय? आता त्या व्याख्येत मी शिरत नाही. धर्माबद्दल कृष्णाने काय सांगितलंय? सर्व धर्म परित्यज्य मामेकम शरणं व्रज. कृष्ण तोच आलेला आहे. आपण गोपी व्हायला पाहिजे, है ना? त्यांनी काय सांगितलं? धर्माचं नको ते. धर्माचं स्वरूप काय? शरण जाणं. भगवंत एक धरा आणि त्याला शरण जा, हे धर्माचं स्वरूप आहे. योग यागविधी येणे हे सिद्धी. वायाची उपाधी दंभ धर्म. भावे विण देव नकळे निस्संदेह. निस्संदेह म्हणजे डाऊटच नाही आहे त्याच्यामध्ये. कशाबद्दल? भावे विण देव न कळे. भाव असल्याशिवाय देव कळणार नाही. सगळे प्रक्रियेतच लागतात, प्रोसेसमध्येच लागतात सगळे. बरोबर की नाही? आपल्याला शिकवलं आहे ते प्रोसेस करायची. आपण पारायणं करतो, गुरुचरित्राची करतो, आणखी पोथ्यांची पारायणं करतो. प्रोसेस आहे. त्याच्या पाठीमागचं मर्म माहिती आहे कशासाठी आहे? ते केवळ भगवंताचं अनुसंधान राहण्यासाठी आणि भगवंताचं स्मरण राहण्यासाठी ते आहे. जर त्या पारायणाने स्मरण राहत नसेल, अनुसंधान राहत नसेल, तर तो वेळ वाया गेला की कारणी लागला हे आपण ठरवा. त्या उद्देश काय आहे प्रत्येक गोष्टी मागचा? गुरुचरित्राचा आम्ही नियम पाळतो. बरं, सगळे नियम पाळतो. छान. अगदी 3-3 तास 4-4 तास ते एकच घोंगडीवर बसून आणि ते पारायण करतोय, सगळं करतोय. आत किती गेलं? काय सांगितलंय? गुरुचरित्राचं मर्म काय आहे विचारलं तर सांगता येईल? मला कळत नाही. मला महाराजांनी जे सांगितलं ते सांगतो. 14व्या अध्यायातली एक ओवी आहे, त्याच्यात गुरुचरित्राचं सगळं महात्म्य आलं आहे. काय? ऐका हा नीट. जया हृदयी गुरुस्मरण भय कैचे तया दारुण. अपमृत्यू न बाधे जाण काळ मृत्यू काय करील. महाराजांचं स्मरण असताना आपण घाबरतो की नाही? विचार करून बघा. आपण महाराजांचे आहोत, इतके वर्ष आम्ही महाराजांचं, तरीसुद्धा आपल्याला भीती का वाटते? असं आपण सगळं आधी घाबरतो, भीती वाटते. सगळं झालं की म्हणतो महाराज आहेत ना, बघून घेतील. हे सुरुवात का नाही होत? सुरुवातीला का नाही महाराज आठवत आहेत? म्हणजे आम्ही कुठे कमी पडतो हे आपल्याला बघायचं. आपल्या परमार्थाचा थर्मामीटर आपल्याकडे आहे. दुसऱ्याला आपला परमार्थ सांगायला जाऊ नका आणि काही गरज नाही त्याची. आपण ओळखावी. आपुली आपण करावी ओळखणं. आपणची तारी, आपणची मारी, आपण उद्धारी, आपण या. लक्षात आलं? कौतुक केलं ना कोणी आपलं, तर आपल्या डोक्यावर कचरा टाकल्यासारखं वाटलं पाहिजे. का? कारण अजून मी तसा नाही. हे आपण आपलं आतून ओळखायला पाहिजे. समोरच्याला जाऊन सांगू नका हे की अहो तसं काही माझी योग्यता नाही, हे काही गरज नाही. आपल्याला आपली योग्यता कळते. महाराज म्हणले आपल्या डोक्यात काही विचार चालतात ना, हे जर लोकांना कळले ना तर तुम्हाला उभं पण करणार नाहीत. खरंच आपण हा विचार करून बघण्यासारखा आहे. तुम्हाला माहिती आहे पुण्यतिथी का आहे, जयंती का आहे? जयंती साधारणपणे फेब्रुवारीच्या आसपास असते महाराजांची, ठीक आहे. आणि पुण्यतिथी कधी असते? डिसेंबरच्या आसपास. म्हणजे साधारण वर्ष आहे. जयंती ते पुण्यतिथी आपण जी साधना करतो त्याचे आढावे आपणच घ्यायचे पुण्यतिथीला, की माझ्यात किती बदल झाले. वर्षभरात मी नामसाधना करतोय, मी सगळी साधना करतोय, माझ्यात किती बदल झाले आणि माझं जे उपास्य दैवत आहे त्याचे कोणते गुण माझ्या आतमध्ये आलेत, माझ्या आचरणामध्ये आलेत, हे आपण आपलं तपासायचं आहे. आणि गंमत सांगू, आपण 90% फेल असतो आणि फेल आहोत म्हणून महाराजांकडे होत. पास झालो ना तर ब्रह्मानंदांसारखं लांब पाठवून देतील उपासना करायला. मग त्यांना काय म्हणावं? पास करणारे देखील तेच आहेत आपल्याला. आपण काही नाही करू शकत आहे. आपल्या हातात काही नाही आहे. आपल्या हातात एकच आहे. काय? महाराज मी आपल्याला शरण आहे, तुम्हाला हवं तसं मला घडवा.
पास होण्याचा प्रयत्न करायचा, पण त्यांना सांगायचं जवळून, तुमच्या जवळून लांब नका करू, मला पास करा, तुम्हाला अगदी पाहिजे तसं मला घडवा, छान तुम्हाला आवडेल तसं, पण मला लांब नका करू, नाही का. ते मोठ्यांची योग्यता मोठी असते हो महाराज. आपल्याला मोठं नाही व्हायचं, मोठं नाही व्हायचं, आपल्याला लहानच राहूयात ना. काय बिघडतंय? लहान मुलांना बघा, घरामध्ये एक 10-12 वर्षाचं पोरगं असतंय आणि एक तानं बाळ असतंय. त्या तानं बाळाच्या अवतीभोवती आई किती फिरते, ह्याला तहान लागली असेल का, ह्याला भूक लागली असेल का, ह्याला काय झालं का, सारखी बघा 1-1 तासाने येऊन बघते. आणि मोठा मुलगा म्हटला काय ही पार्सलिटी आहे म्हटले, तू ते त्याच्याकडे इतकं लक्ष देते, माझ्याकडे बघत पण नाही, मला कधीपासून भूक लागली आहे, मला कधीपासून. अरे तू घे की, उठ की, हात नाही का तुला, पाय नाही का तुला, घे आणि पाणी पी तिकडे, बस तिकडे. त्याला ती पार्सलिटी वाटते, पण पार्सलिटी आहे का ती? नाही. त्याला कळतं म्हणून तुझं तू कर, ज्याला कळत नाही त्याचं मी करतो. कळतं तुम्हाला? म्हणून काय व्हायला पाहिजे? लहान. लाड करून घ्या महाराजांकडून, लहान राहा, लहानच राहायचं, मोठं व्हायला जायचंच नाही आहे. म्हणजे महाराज सगळं बरोबर बघतील. महाराजांना काय सांगायचं? एक वाक्य नेहमी सांग, मला कळत नाही, तुम्ही बघा. आणि महाराज आपल्या आहेत ना, भांडावं कधीतरी त्यांच्याशी, मस्त छान अगदी मनाला येईल ते. तुम्हाला सांगू, हे कृष्णच आहेत ते. हां, मी अगदी अनुभवाने सांगतोय तुम्हाला, हे श्रीकृष्णच आहेत. कधी कधी एवढे वस्तात आहेत ना महाराज, 4 शब्द आपल्या तोंडून असं ऐकल्याशिवाय, आपलं बोलणं खाल्ल्याशिवाय पचत नाही आहे अन्न. विचारा त्यांना, खोटं जरा ओरडलं की त्यांनाही बरं वाटतंय. ते बघा महाराजांच्या चरित्रात आहे, स्वतःहून झेंटी उत्पन्न करीत असत महाराज, आहे ना चरित्रामध्ये. काहीतरी त्याच्यातून त्यांचा शिकवण्याचा हेतू होता, पण ते असं काहीतरी करायचं बघा. ते एक वकील आले होते भांडायला आणि वाद घालत बसले. आता महाराजांच्या समोर कोण टिकतंय का? गप्प बसले ते वकील आणि हळूच त्यांच्या कानात जाऊन काय म्हणले, तुमच्यासारखा 10 वकिलांचा बाप आहे म्हटले, बरं का. पण ते शांत बसले तरी हे मुद्दामून त्यांना अगदी भांडणाला प्रवृत्त करत असत. काय म्हणजे कशासाठी? काहीतरी चांगलं शिकवण्यासाठी. त्यांनाही मजा असते, त्यांनाही प्रेम हवं आहे महाराज, त्यांनाही प्रेमच हवं आहे. आपल्याकडनं फार अपेक्षा नाही, त्यांना प्रेमाची अपेक्षा आहे. गुरुरायाला तहान प्रेमाची. हां, हे मर्म आहे बघा. त्यांना पण प्रेम हवं आहे. कधी प्रेमाने ओरडावं, कधी प्रेमाने बोलावं, कधी महाराजांना हात जोडून पुढे आलात ना, कसे आहात महाराज, बरं वाटतंय की नाही, आज काय हवं आहे खायला, काय नको आहे तुम्हाला, काय आवडतं तुम्हाला. आम्ही नाहीच विचारत, आमची लिस्टच तयार असते. ते आपण किराणा दुकानात जातो ना, त्याच्याकडे कसे हे पाहिजे हे पाहिजे, तसे महाराजांसमोर कधी एकदा जातो, लिस्ट वाचून दाखवतोय आणि त्यांना माहिती असतं की ही लिस्ट येते, कळलं का. त्यामुळे ते द्यायचं ते देतात. हे बघा तुम्हाला सांगू, महाराज आपली एकही इच्छा अपूर्ण ठेवीत नाहीत. उशीर लावतील, वेळ लागेल, पण इच्छा पूर्ण करतात, 100% करतात. आणि मागावं ते आपल्या बापाकडेच मागावं ना, आणि कशाला कोणाकडे मागायचं आहे? कोण आहे आपल्याला माहिती आहे काय? तो श्री हरीसुद्धा महाराजांना विचारून कामं करतोय, काय करायचे ते मी तुम्हाला गॅरंटी देऊ शकतो. का? माडगंगा तिरी अवतरले श्रीहरी आहे ना. बघा सगळं लागतं की नाही, बरोबर आहे, आपलेच आहेत ते. त्यांना सांगावं आपली सुखदुःख. ते म्हणाले, मला घरातल्या मोठ्या माणसासारखं समजा, आपल्या घरातलं मला सांगत चला. तरी आपण इतरांना सांगतो, त्यांना नाही सांगत. इतर लोकांना सांगितलं की ते मजा करतात, मस्करी करतात, इकडचं तिकडे करतात, नको ते सांगतात. महाराजांना सांगितलं तर महाराज प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात, आपले प्रश्न सोडवतात. जे प्रश्न सोडवतात त्यांना सांगावं, जे प्रश्न उभे करतात त्यांना सांगू नये. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे हे, मी आपलं पुन्हा पुन्हा सांगतोय, आठवण करून देण्याचं काम करतोय, बाकी काही नाही. आणि तुमच्यापेक्षा जास्त मी स्वतःलाच आठवण करून देतोय त्याची. कारण शिक्षक जे असतील इथे कोण आहेत त्या शिक्षक, त्यांना माहिती आहे एकदा शिकवलं म्हणजे दोनदा शिकणं आहे, ते अगदी घोटलं जातं. मी सांगतोय म्हणजे माझ्यावरती त्याचा जास्त परिणाम होतो. ठीक आहे. योग याग विधी गिणे नोहे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म, भावे विण देव न कळे निस्संदेह, आणि गुरु विण अनुभव कैसा कळे. गुरु नसता, महाराज नसते तर आपलं काय झालं असतं याची कल्पनाच केलेली बरी आहे. जर आपल्या आयुष्यात महाराज नसते, कोण सांभाळलं असतं महाराज आपल्याला? कोण उभं करतंय आपल्याला सांगा? किती सोसलंय त्यांनी आपलं आणि किती केलंय त्यांनी आपलं. महाराज माता पिता बंधू भगिनी कोणी न पवती निर्वाणी, आप्त मित्र सज्जन सखे ही तो सुखाची मांडणी. येथे कोणी सोडवेना,
एका सद्गुरू वाचोनी, एका सद्गुरू वाचोनी, एका सद्गुरू वाचोनी. इथे महाराजांशिवाय आपल्याला सोडवणारं कोणी नाही. महाराजांनी आपल्याला वचन दिलं आहे, माझ्या माणसाचा अंतकाळ मी साधतो. आणि हे खरं आहे. आणि मी या गोष्टी बघितलेल्या आहेत, स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेल्या आहेत की कसा महाराज अंतकाळ साधतात. त्यांना विचारलं, महाराज तुम्ही अंतकाळ कसा साधता? म्हटलं, एक तर ज्याचं शरीर सुटणार आहे त्याच्या तोंडून जप चालू असतो, नाही तर त्याच्या आजूबाजूला जे असतात त्यांच्या हातात माळा असतात आणि त्यांचा तरी जप चालू असतो. हे तुम्ही बघा कुठे. आणि तो स्वानंदातच जातो. हे महाराजांचं करणं आहे. महाराजांच्या तुम्ही आमच्या प्रपंचात आहात हे आम्ही कसं ओळखायचं? एखादा कठीण प्रसंग आला असताना ज्या माणसाशी जरुरी प्रपंचामध्ये आपल्या आहे तो अचानक न बोलवता येणे, अचानक न सांगता पैशाची व्यवस्था होणे आणि आलेल्या प्रसंगातून अगदी सुरक्षितपणे पार पडणे, ही माझी तुमच्या प्रपंचामध्ये असण्याची प्रसिद्धी आहे. मी तुमच्या प्रपंचात आहेच. त्यांचं एक वाक्य बघा, मी आहेच, तुम्ही आठवण ठेवावी. आणि आपण नेमकं तेवढंच विसरतो, नाही का? स्मरण हे महाराजची पेटीवरची प्रवचनं जर तुम्ही ऐकली असतील ना, वाचली नाही, ऐकली असतील तर तुम्हाला लक्षात येईल महाराज स्मरणाबद्दल जास्त म्हणालेले आहेत, अनुसंधानाबद्दल जास्त म्हणाले आहेत आणि त्या अनुषंगाने नाम वापरलेलं आहे. महाराजांना विचारले, महाराज काय हो तुमची माणसं अशी बिघडलेलीच दिसतात? म्हणजे आरडाओरडाच करत असतात, सारखं आपलं बघावं तेव्हा भांडतच बसतात, असं काय म्हणजे काय सुधारणा दिसत नाही? महाराजांना विचारलं. महाराज काय म्हणले माहिती आहे? 2 गोष्टी आहेत. म्हणले, मी दवाखाना घालून बसलोय तर तुम्हाला दवाखान्यात पेशंटच सापडतील. चांगली माणसं जी होतात ती बाहेरच जातात म्हणले, नाही का? ती कशाला इथे सापडतील? पहिली गोष्ट ही. आणि दुसरी गोष्ट अतिशय महत्त्वाचं आहे. महाराजांचे अनुग्रहित किती आहे तिथे? हात वर करा. जप करणारी मंडळी किती आहे? छान. असू दे, इतर संतांचे पण असू दे, त्यांनी पण लक्षात घ्या. कारण अगदी अक्कलकोटचे स्वामी असू देत किंवा शेगावचे गजानन महाराज असू देत किंवा शिर्डीचे साईबाबा असू देत, हे सगळे एकच आहे, महाराजच आहेत ते. फक्त आपल्या महाराजांची सांगण्याची शैली जरा वेगळी आहे, बाकीच्यांची वेगळी आहे. महाराजांची शैली माहिती आहे तुम्हाला काय आहे? गोड बोलून आतड्या बाहेर काढणं ही महाराजांची शैली आहे. आतड्या बाहेर काढणं म्हणजे काय? देहबुद्धी घालवणं. ते आपली देहबुद्धी घालवायला आलेले आहेत. भ्रमात राहू नका तुम्ही. ते तुमचं सगळे लाड पुरवतील, सगळं करतील, पण अंतिम आपल्या कल्याणाचंच करतील, फसवणार नाहीत. बाकीचे लोक आपण एकमेकांना फसवतो, तुझं चांगलं करतो, तुझं चांगलं करतो, काही नाही. जो तुम्हाला देहबुद्धीतून सोडवेल ना, तोच खरा संत आहे आणि तोच खरा चांगला आहे आणि तोच आपल्या हिताचा आहे. म्हणून ते एकदम जोरात देहबुद्धी नाही काढत, हळू देहबुद्धी काढतात, नाही तर आपल्याला ते झेपणार नाही आहे. आणि म्हणून आपल्याला बघा, ऑपरेशन करायचं असतं की नाही, तर डॉक्टर काय करतो? भूल देतो आपल्याला, नाही का? आपण ऑपरेशन डोळ्याने बघितलं तर शक्य आहे का? मला सांगा, किती त्रास होईल आपल्याला. म्हणून ते भूल देतात. महाराजांनी पण आपल्याला भूल दिलेली आहे, कोणाच्या लक्षातच नाही आहे. आणि मग आपलं ऑपरेशन अखंड चाललेलं आहे, एक क्षण पण आपलं ऑपरेशन थांबलेलं नाही आहे. माहिती आहे कसलं ऑपरेशन आहे? देहबुद्धी काढून आत्मबुद्धी स्थिर करायची. आणि ते भूल कोणती दिली माहिती आहे? श्रीराम जय राम जय जय राम, ही भूल आहे. लक्षात आलं? हे ते नाम आपल्याला दिलं आहे. ते नाम घेत असताना आपल्याबरोबर काय चाललंय हे आपल्याला कळतच नाही. ते काम झाल्यानंतर लक्षात येतं की अरे वा, महाराजांनी किती सहज या गोष्टी आपल्या सोडवल्या, किती सहज आपल्याला सगळ्या गोष्टीतून बाहेर काढलं, हे नंतर कळतं आपल्याला. आणि त्याचा विचार केल्यानंतर कळतं की अरे, महाराजांनी खरोखर आपल्याला हे कोणी करू शकलं नसतं. महाराज मोठे करत नाही आहेत, हे महाराजच करू शकतात. परमात्म्याला सुद्धा जे जमणार नाही ना, ते महाराज करतात. मी अगदी तुम्हाला ते काय म्हणतात ना, भक्तिभावाने सांगतोय, अगदी गॅरंटीने सांगतो. परमात्म्याला सुद्धा जे जमायचं नाही ना, ते महाराजांना जमलेले, महाराजच ते करतात. कारण ते संतांचं काम आहे. महाराज दुर्योधन म्हणला, मला पाप काय ते कळतं आणि पुण्य काय तेही कळतं, चांगलं काय ते कळतं आणि वाईट काय कळतं, पण वाईटाकडे माझी निवृत्ती होत नाही आणि चांगल्याकडे माझी प्रवृत्ती होत नाही. तू तर देव आहेस ना, तू माझी बुद्धी पालट ना. कोणाला म्हणाले? श्रीकृष्णाला म्हणाले, बुद्धी पालट ना माझी तू. कृष्ण म्हणले, ते काम माझं नाही, मी फक्त मारायलाच येतोय. परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृता. बुद्धिविद्धी पालटणं माझं काम नाही आहे, ते काम संतांचं आहे. कळलं? म्हणजे आत्ता जरी भगवान श्रीकृष्ण असते ना, तर बुद्धी पालटायला महाराजांकडे पाठवलं असतं. त्यांनी महाराजच आहेत ते. प्रमाण देऊ? महाराज काय म्हणलेत?
गोंदवल्याला मी व्याज ठेवलेलं आहे. म्हातारपणी ज्यांची बुद्धी भ्रष्ट झालेली असेल त्यांनी तिथं या. तिथे आल्यानंतर म्हणजे नामाची बुद्धी उत्पन्न झाल्याशिवाय राहणार नाही. आहे ना महाराजचं वाक्य. म्हणून माझ्या रामाला एकदा तरी पहा. माझा राम आरसा आहे म्हणले. आरसा स्वतःचे दोष त्याच्यात आपल्याला दिसतात. मग कोणी विचारलं मग इतर रामामध्ये आणि आपल्या रामामध्ये काय फरक आहे. काय महाराज बोलायला हुशार हो. महाराज काय म्हणले, इतर रामाच्या मागचा पारा गेलेला आहे, माझा पारा शिल्लक आहे म्हणते माझ्या रामाच्या मागचा. म्हणजे दिसतो, कळलं, आरपार नाही जात. आपले दोष आपल्याला दिसतात. नामस्मरणाचा पहिला जर काही फायदा असेल, आपले दोष आपल्याला दिसणे. आणि नेमकं आपल्याला तेच नको असतं. आपल्याला आपले दोष कोणी सांगितले ना तर समोरच्याचा राग येतो. खरी आपल्याकडे म्हण काय आहे, निंदकाचे घर असावे शेजारी. अहो तो फुकट काम करत असतो आपल्याकरता, आपली निंदा करून आपले दोष आपल्याला दाखवत असतो, कळलं की नाही. पण ते आपल्याला नको असतं. आपल्याला आपली निंदा केलेली आवडत नाही, आपल्या चुका सांगितलेल्या आवडत नाही. पण ते ज्या दिवशी आवडायला लागेल त्या दिवशी बराबर तुमचं काम होईल. बराबर आपले दोष बाहेर पडतील आणि आपण महाराजांच्या योग्य होऊ सगळे. आलं लक्षात, तुमच्यासारखे किंवा माझ्यासारखे. अजूनही काही योग्यता आमची सुद्धा आलेली नाही आहे. तुमच्या थोरा मोठ्यांच्या आशीर्वादाने योग्यता आली तर बरं होईल जरा महाराजांचं म्हणून घेण्याची. कळलं की आपले दोष आपण आधी स्वीकार केले पाहिजेत. आणि आपल्याला ते कळत नाही. महाराज हळूच चिमटा घेऊन आपले दोष आपल्याला सांगतात, पण आपण ते ऐकत नाही. जे आपल्या फायद्याचं असतं तीच महाराजांची वाक्य आपली पाठ असतात आणि आपण स्वतःलाच त्यामध्ये फसवत असतो. लक्षात येतं. त्यांनी सर्वांगीण सगळं सांगितलंय, पण त्यामुळे सगळं ऐकत नाही. आपण फक्त आपल्याला हवं तेच ऐकतो. भावेण देव नकडे निसंदेह. कळणारच नाही. भाव नसेल तर तुम्हाला दे. भाव म्हणजे काय, म्हणजे प्रेम. सरळ अगदी सांगायचं झालं तर भाव म्हणजे काय आहे, प्रेम. भावे विण देव नकळे निसंदेह. गुरु विण अनुभव कैसा कळे. गुरु नसेल तर अनुभव आपल्याला कळणार नाही. महाराज काय म्हणले, अनुभव घ्यायला तयार व्हा, मी इथं द्यायला बसलोय. आपण म्हणतो काय अनुभव येत नाही, काय अनुभव येत नाही. अनुभव घ्यायला तयार आहोत का आपण. आपल्याला आपले प्रपंच आहेत तसे छान पाहिजेत. त्याच्यात काही बिघाड झालेला आपल्याला आवडणार नाही. मग अनुभव कसा घेणार. अनुभवासाठी आपण तयार आहोत का बघा. आपल्याला सगळं चांगलं पाहिजे, आहे ते चांगलं टिकलं पाहिजे, हे सगळं पाहिजे. अनुभव कसे येतील. लक्षात येत आहे मी काय म्हणतोय. अनुभव कसे येतील. अनुभव घ्यायच्यासाठी तर थोडंसं उदार व्हायला पाहिजे जीवावरती. ठीक आहे महाराज आम्हाला अनुभव पाहिजे. नुसतं एखादं रंग दिसणे, प्रकाश दिसणे, काहीतरी चमत्कार, हे अनुभव नाही. प्रत्येक प्रसंगात महाराज पाठीशी कसे उभे आहेत, प्रत्येक आपल्या प्रसंगात महाराजांचा हात कसा आहे हे कळणं म्हणजे अनुभव आहे. ते द्यायला बसलेत, आपण घेत नाही आहे. नाही का. जिजीबाईंच्या ओळखीने एक प्रोफेसर आले होते महाराजांकडे आणि ते असे लांब उभे होते. महाराज बसले होते तिथे आणि महाराजांच्या पुढं येऊन ते फळं आणि आणखी काय काय वस्त्र असं काय काय येऊन पडत होतं. आणि महाराज ते जो कोणी नमस्काराला येईल त्याला दान देत होते. तो प्रोफेसर असा बाजूला वरून सगळी गंमत बघत होता. आणि महाराज त्यांच्याकडे बघून काय म्हणले प्रोफेसर्सना, बघितलं म्हणाले, ह्या प्रारब्ध असा खेळ करते. येतंय ते प्रारब्धाने येतंय, जातंय ते प्रारब्धाने जात आहे. तो प्रोफेसर म्हणला हे सगळं मला काय पटत नाही म्हणले. महाराज जरा जोरातच म्हणाले, तुम्ही म्हणले प्रपंचात राहणार, सगळं करून प्रपंचात राहणार आणि आमच्या साधू लोकांच्या पुढे येऊन काहीतरी पडतं त्याची तुम्हाला ईर्ष्या वाटणार म्हणाले. थोडंसं हिंमत करून जरा पुढे जा की, नामस्मरण करा की अखंड, आणि मग बघा काय होतं ते. थोडी हिंमत करा. महाराजांच्या या वाक्याचा इतका परिणाम त्याच्यावर झाला. महाराज त्यांनी त्याच वेळेला महाराजाला साष्टांग दंडवत घातला, नोकरी बिकरी सोडून निघून गेला तो. आणि महाराजांना 4 वर्षांनी तो अयोध्येत भेटला. 12 वर्षांनी अयोध्येत भेटला. आणि त्याची इतकी तयारी झाली होती की रामरायाचं त्याच्याशी प्रत्यक्ष संभाषण होत होतं. आहे ना तयारी. अनुभव घ्यायला तयार झालात की आपल्याला अनुभव येतात. भावे विण देव नकळे निसंदेह, गुरु विण अनुभव कैसा कळे. तपे विण दैवत आणि दिधल्या विण प्राप्त आणि गुजे विण हित कोण सांगे. तपे विण दैवत, कुठल्याही देवाची उपासना करा. तापल्याशिवाय होणार नाही. तापलं म्हणजे काय, तपश्चर्या. खूप तुम्हाला तपश्चर्या करावी लागेल, त्याशिवाय तुमचं दैवत तुम्हाला काही देणार नाही. तपे विण दैवत, दिधल्या विण प्राप्त. काहीतरी समोरच्याला दिल्याशिवाय आपल्याला काही प्राप्त होणार आहे का, नाही.
फुकट इथं काहीही नाही. काहीतरी दिल्याशिवाय काहीतरी मिळणार नाही. तपे विण दैवत, दिधल्या विण प्राप्त आणि गुजे विण हित. कोण सांगे? विचारल्याशिवाय आपल्या हिताचं आपल्याला कोणी सांगणार नाही. कळला अर्थ? तपे विण दैवत, दिधल्या विण प्राप्त आणि गुजे विण हित कोण सांगे? या तिन्ही अटी महाराजांकडे लागू होत नाहीत. तुम्ही तपश्चर्या केले नाही तरी महाराजांकडून गोष्टी प्राप्त होतात. तपे विण दैवत, काही दिलं नाही महाराजांना, दिधल्या विण प्राप्त तरी महाराजांकडून गोष्टी प्राप्त होतात. आणि गुजे विण, स्वतःचं हित नाही विचारलं तरी महाराज तुम्हाला हिताचंच सांगतात. म्हणून हा साधू संत सत्पुरुष आहे. म्हणून महाराजांच्या चरणी शरण जावं, संतांना शरण जावं. सहज उपकार हा त्यांचा स्वभाव आहे. सहज उपकार. काय मला सांगा ना, आपण काय असं केलंय त्यांचं म्हणून ते आपलं एवढं सगळं करतात महाराज, आपल्याला फुलासारखं सांभाळतात. असं आपण काय केलं? काही नाही. तपे विण दैवत, दिधल्या विण प्राप्त आणि गुजे विण हित कोण सांगे? ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात, साधूचे संगती तरुण. काही करू नका, केवळ साधूची म्हणजे महाराजांची संगत करा. हे सरळ अर्थ सांगितला अभंगाचा. अजून डिटेल्स आपल्याला जायचं आहे, वेळ मिळाला तर जाऊ आपण. केवळ साधूची संगती. साधूची संगती. आता याचं एक उदाहरण देतो. महाराजांच्या चरित्रामध्ये एक सुंदर उदाहरण आलेलं आहे. एक मनुष्य महाराजांकडे होता, त्याची बायको होती, त्याची मुलं होती आणि तो काहीही करायचा नाही, काहीही कामधंदा करायचा नाही, केवळ बसून राहायचा आणि छानपैकी रोजचा प्रसाद सकाळ संध्याकाळ आपला खायचा. त्याच्याकडे एक काम दिलं होतं त्या लोकांनी मंदिरातल्या. काय? महाराजांना जेवायला बोलवायचं. दुपारचं जाऊन महाराजांना बोलवायचं. तर तो काय करायचा? तेवढंच त्याचं काम. रोज दुपारी जायचा आणि महाराज जेवायला चला की म्हणायचा, बरं का. असं रोज तो महाराजांना बोलावून घेऊन यायचा. तेव्हा महाराज एकदा त्याला काय म्हणले, अरे दाद्या, काहीतरी काम करावं म्हणले, असं फुकट खाऊ नाही कुठं. इथे आहेस तू ठीक आहे, इतर तुला नावं ठेवतील. तो काय म्हणला? पुरे करा की चराठ महाराज, त्याला जेवायला. महाराज पटकन काय म्हणले, बरं बाबा येतो, चल. राहतोय कोणाकडे? महाराजांकडे. आवाज कोणावर करतोय? महाराजांकडे. काही नाही, म्हणजे अगदी नामस्मरण देखील करायचं नाही, तो काहीच नाही, बसून राहायचं. पडोनी राहीन तैठ आहे. तरी महाराजांनी काय केलं बघा, त्याचं काय केलं महाराजांनी त्याचं. तरी आयुष्यात काही केलं नाही. महाराजांना प्रिय असलेलं नाम पण घेतलं नाही. पण शेवटी जेव्हा त्याचा मृत्यू जवळ आला ना महाराज, तो देवाचं दर्शन पण घ्यायचं नाही, काही करायचं नाही, तो नुसता बसायचा, इकडे तिकडे हिंडायचा आणि बसायचा. जेव्हा त्याचा मृत्यू समोर आला तेव्हा तो काय म्हणला, मला रामाच्या देवळात न्या, मला रामाला एकदा पोट भरून पाहिजे. रिव्हॉल्युशन कळलं. कुठून काय केलं महाराजांनी. नास्तिक, कधी देवाचं दर्शन न घेणारा, कधी नामस्मरण न करणारा, पण शेवटी मृत्यूसमयी त्याला काय वाटायला लागलं, मला रामाचं दर्शन घ्यावंसं वाटतंय. ही क्रांती आहे महाराज, हे करतात महाराज. कळलं. आणि त्याला रामासमोर ठेवलं, पडदा लावलेला होता. तो म्हटला, हा पडदा बाजूला करा, मला माझ्या रामाला पाहू द्या. त्याने रामाला पाहिलं आणि राम महाराज म्हणत देह सोडला. गेला ना स्मरणात रामाच्या. ही करामत कोणाची आहे? महाराजांची आहे. म्हणून नुसतं शरणागत पडून राहा, काही नाही, काहीच न करोनी प्राणी, रामनाम जपे वाणी, तेणे संतुष्ट चक्रपाणी, भक्ता लागी सांभाळी. काही करू नका, चिकटा. संतांना नुसते चिकटावे, नुसते चिकटावे. उदाहरण देऊ. आता बघा, जन्माला आपण आलो आणि देहबुद्धी आपली बळकट आहे, ठीक आहे. आणि आपलं जन्माचं स्टेशन काय आहे? आत्मसाक्षात्कार, हे आपलं स्टेशन आहे. आता मधला जो प्रवास आहे तो साधकाला आपला आपला करावा लागतो. काय आहे त्याच्यासाठी? एक तर योग याग विधी, पण त्यांनी येणेनो हे सिद्धी. मग काय करायला पाहिजे? साधूचे संगती तरणोपाय. साधूची संगत करणं म्हणजे साधू जे आपल्याला सांगेल ते ऐकणं. महाराजांनी काय सांगितलंय? अखंड नाम घ्या. महाराजांचे शब्द लक्षात घ्या. अखंड, खंडित नाही, अखंड. जेवढं जमेल तेवढं अखंड नाम घ्या, हे महाराजांचे शब्द आहेत, ठीक आहे. आता हा मधला प्रवास आहे. आता कल्पना अशी करा की आपला प्रवास साधकाचा सुरू झालेला आहे. कधी आपण 1 माळ करतो, 10 माळ करतोय, 20 माळा करतोय, 30 माळा करतोय, 40 माळा करतो. आपला प्रवास चाललेला आहे. आता असं विचार करा, आता आपण समजा इथून अयोध्येला आपल्याला जायचं आहे. एक मुंगी आहे इथं. काय आहे? मुंगी.
त्या मुंगीने ठरवलं की मलाही अयोध्येला जायचं आहे. तर तिला किती जन्म लागतील? इथून जर ती तिच्या पावलाने चालत निघाली तर तिला किती जन्म लागतील तिथे जायला सांगता येत नाही. हजारो जन्म लागू शकतात. पण तिने विचार काय केला, वेळ कोणाकडे आहे एवढा? ते निलेश महाराज चालले आहेत तिथे अयोध्येला, आपण त्यांच्या शर्टावर जाऊन बसूयात. हां, आणि ती मुंगी येऊन शर्टाला इथं बसली, चिकटली. मला काही कल्पनाच नाही, चिकटली ती. आणि मी आपला ट्रेनने निघालो. जास्तीत जास्त मला किती वेळ लागणार आहे ट्रेनने? 24 तास लागतील. 24 तासात मी अयोध्येत पोचलो. ती जी चिकटून राहिली तिला हजारो जन्म लागणार होते. किती मिनिटात गेली ती? किती 24 तासात ती सुद्धा अयोध्येला माझ्याबरोबर पोचली. आपल्या एवढी योग्यता आहे का तिची? नाही. पण तिने काम काय केलं? तिच्या पावलाने काय कशी गेली असती? 4-5 जन्म. शर्टाला चिकटल्याबरोबर 24 तासात अयोध्या. बरोबर? कारण त्या गाडीचा वेग तिला मिळाला. तिने साधना काय केली? नुसती चिकटून बसली घट्ट. वारा येऊ दे, खिडकी उघडू दे, काय वाटेल त्यासू दे, याला चिकटूनच बसायचं. एवढा हट्टीपणा तिने ठेवला की मी चिकटून बसणार, हलणार नाही. बरोबर 24 तासात अयोध्येत पोचली. आपल्याने परमेश्वराची प्राप्ती होणार आहे का? ज्या पद्धतीच्या आपल्या साधना असतात, जेवढा वेळ आपण देवाला देतो, ह्या जन्मी आत्मसाक्षात्कार होणार आहे? आपल्या पावलाने होणार आहे? कितीतरी जन्म लागतील. शॉर्टकट काय? चिकटा. कोणाला चिकटा? महाराजांना. बाकी आमच्यासारख्या व्यक्तींना चिटकू नये. हां, चुकीच्या ठिकाणी चिकटायचं नाही. आत्मसाक्षात्कारी सिद्ध सत्पुरुष असतात ना, आत्मसाक्षात्कारी सिद्ध सत्पुरुष, त्यांना चिकटावं. कीर्तनकार सांगतात ते गुरु असू शकतील, सद्गुरू नव्हे. सद्गुरू आत्मसाक्षात्कारी सत्पुरुषच असतो. माणसांना तेवढ्यापुरतं कीर्तनकार आहात, चांगलं सांगताय, नमस्कार, तेवढंच महत्त्व. तुम्ही देव आहात हा वेडेपणा कधीच करायचा नाही. तोही फसतो आणि आपणही फसतो. व्यक्तिपूजा करायची नाही, संतांचीच पूजा झाली पाहिजे. आत्मसाक्षात्कारी सिद्ध सत्पुरुषाचीच पूजा झाली पाहिजे. मग तुम्ही म्हणाल, महाराज आम्ही तुम्हाला काय म्हणून हाक मारावी किंवा काय म्हणून? काहीच हाक मारू नका. मी कोण आहे माहिती आहे का? मी तुमचा एक डिवाईन फ्रेंड आहे. काय आहे? डिवाईन फ्रेंड. जे मला अनुभवाला आलेलं आहे महाराजांच्या संदर्भात, तेवढं मी तुम्हाला वाटणार आहे. बाकी मी तुमच्यातलाच आहे. म्हणून परत परत सांगतो, कुठली व्यक्तिपूजा नाही. डायरेक्ट चिकटा, डायरेक्ट चिकटा. वाया 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 नाही. परमात्मा अवतरला आहे ना, मग त्याला घट्ट धरा. बाकी कोणाचं ऐका, सगळ्यांचं ऐका, सगळ्या कीर्तनकारांचा ऐका, प्रवचनकारांचा ऐका, अगदी त्यांना नमस्कार करा, चांगलं सांगताय, इथपर्यंतच लिमिट ठेवा. चिकटायचं आहे कोणाला? त्यांना मॅक्झिमम गोंधळ इथंच असतात. मॅक्झिमम गोंधळ काय असतात? इथेच असतात. तोही पोचलेला नाही, त्याला चिकटलो की आपणही पोचणार नाही. जो पोचलेला आहे ना त्याला चिकटा. म्हणून महाराजांना चिकटावं. आपले जे सद्गुरू असतील, जे कोणी असतील, स्वामी समर्थ आहे किंवा गजानन महाराज आहेत किंवा आणखी कोणाची कुठची उपासना, त्यांना डायरेक्ट चिकटावं. आमची कामं काय आहेत? आता बघा, हे वाढता आहेत की नाही आपल्याला. सकाळी नाश्त्याला त्यांनी वाढलं, तर त्यांची ड्युटी आहे ना, ती त्यांची ड्युटी आहे, ती त्यांनी केली. मग आपल्याला वाढणं, स्वयंपाक बनवला, हे आपल्यासाठी त्यांनी केलेलं मोठं काम आहे. आपण त्यांना धन्यवाद देतो की नाही? त्यांनी द्यायलाच पाहिजे, कारण त्यांनी वाढायचं काम तुम्हाला केलं आहे, तुम्हाला ते काम ठेवलं नाही आहे. तसं आम्ही वाढपेच आहोत. अन्न शिजवलं आहे त्यांनी, सगळा परमार्थ केला आहे त्यांनी. फक्त ते वाचल्यामुळे आम्ही फक्त तिकडचं घेतो आणि इकडे वाटतोय. माध्यम, कळतं? आपणही सगळे माध्यमच आहोत. आपल्या थ्रू महाराजच काम करतायत, हे लक्षात घ्या. तुम्ही सगळे इथे बसलेले महाराजच आहात. महाराज तुमच्यामध्ये आहेतच, प्रश्नच येत नाही. आपण सगळे महाराजांचाच अंश आहोत, आपल्या सद्गुरूंचा, आपल्या भगवंताचा आपण अंश आहोत त्यांचे. आणि आपण त्यांचे अंश असताना आपल्यामध्ये ते सगळे गुण असलेच पाहिजेत, असलेच पाहिजे. ते नाही आहेत म्हणजे आपण काहीतरी चुकतोय. हा आढावा घ्या, कुठं चुकतोय. का नाही माझ्याकडे महाराजांसारखी प्रसन्नता? का नाही माझ्यासारखी महाराजांकडे दान करण्याची वृत्ती? का नाही माझ्याकडे चटकन काही प्रिय घटना विसरण्याची शक्ती? ह्या गोष्टी माझ्यात का नाही आल्या अजून? हे त्यांना माहिती आहे. म्हणून ते काय म्हणतात, तुम्ही फक्त नाम घ्या, बाकी सगळं मी करतो. या वाक्याचा अर्थ कळतो? नाम घ्या, बाकी सगळं मी करतो, याचा सरळ अर्थ आहे, माझं काम तुमच्यावरचं चालूच आहे, मला डिस्टर्ब करू नका. मी करतोच आहे तुमचं सगळं काम. हळूहळू तुमच्या वासना काढणं, हळूहळू तुमची देहबुद्धी काढणं, हे सगळं काम जसं तुम्ही अनुग्रह घेतलं आहे ना, तसं माझं काम तुमच्यावर अखंड चालू आहे 24 तास. फक्त मधून मधून तुम्ही मला डिस्टर्ब करताना ते डिस्टर्ब नका करू. म्हणून नाम घेत बसा स्वस्थ.
कळलं? हा अर्थ आहे. तुम्ही फक्त नाम घ्या, बाकी सगळं मी करतो, हा त्याचा अर्थ आहे. महाराजांचं काम आपल्यावर जे चाललंय ना ते महाराजांना करू दे, त्यांना डिस्टर्ब करू नका. म्हणून महाराज काय म्हणले, दगड एक वेळ चांगली, माणसं नाही बरी म्हणले. असं का म्हणते, दगड बरी का? म्हणजे मूर्तिकार त्या दगडामध्ये एक मूर्ती बघतो आधी. आता एखाद्या दगडामध्ये त्यांना राम दिसला, त्या मूर्तिकारला, आर्टिस्ट आहे ना तो, त्याला राम दिसतो, पण तो आता त्यातनं राम काढणार का? नाही, त्याच्यातला राम सोडून बाकीचं जे आहे ते तो फोडणार. लक्षात आलं? तुमच्या कपच्या उडवणार तो त्या दगडातल्या, आणि त्या नको त्या कपच्या उडवल्या की हळूहळू रामाची मूर्ती बरोबर प्रगट होणार, आणि मग तुम्ही तासणार, रेखीव करणार आणि मग ठेवणार. तर दगड बरी का? कारण समजा आज त्या कारागिरांनी काम करायला सुरुवात केली, सकाळपासून संध्याकाळपर्यंत तो नको ते फोडतो आहे, समजा नको ते फोडतोय तो, तर दुसऱ्या दिवशी कामाला आला कारागीर की समजा आज दिवसभरात कमरेपर्यंत फोडलेले आहेत, नंतर खालचं फोडायचं आहे, तर दुसऱ्या दिवशी जेव्हा तो कारागीर घेतो ना ते कमरेपर्यंत तसंच असतं, म्हणून तो पुढचं काम करू शकतो. माणसं काय करतात, फोडलं ना की दुसऱ्या दिवशी आपलं आर्टिस्ट येण्याच्या आधी आम्ही परत चिकटवून घेतो ते सगळं जसंच्या तसं. म्हणून म्हणले कठीण आहे. काय चिकटवून घेतो आम्ही? महाराजांनी फटके देऊन काढलेला अहंकार आम्ही पुन्हा चिकटवून घेतो. महाराजांनी भजन पूजन नामस्मरण करून चित्त जे शुद्ध केलेलं असतं ते आम्ही नको तिथे मुसंडी मारून पुन्हा ते चित्त अशुद्ध करून घेतो. नको त्या बातम्या घरी जाऊन बघतो, नको ते पेपर वाचतो. म्हणजे नामस्मरणाने चित्त शुद्ध करायचं, झाडू मारायचं आतमध्ये, आणि टी व्ही बघून, न्यूज बघून, नको ते सगळं बघून तोच कचरा आपल्या अंगावरती ओतून घ्यायचा. पुन्हा आंघोळ करायची, पुन्हा कचरा बाहेर काढायचा, पुन्हा ओतून घ्यायचा. कळलं? का कठीण आहे? म्हणून महाराज म्हणले मला वेळ लागतो. तुमचं काम करणार एवढं निश्चित, पण वेळ लागतो का? आपण महाराजांना मदतच करत नाही कुठच्या बाबतीमध्ये. निश्चित ते टाळायला पाहिजे ना. तुम्ही चित्त शुद्ध करता, आता प्रवचनाला आला, तुम्ही छान वाटतंय, तुम्हाला बरं वाटतंय, हां, आता इथून जर इथे अगदी उतरल्या प्रापंचिक चर्चा जर तुम्ही सुरू केल्या, ते गेलं की हवा झालं की सगळं मग, नाही का? म्हणून काय आहे की हे ठरवायला काय करायचं आणि काय करायचं नाही. म्हणून महाराज काय म्हणले, अखंड नाम घ्या. बडबडच करायची आहे ना, गप्पाच मारायची आहेत ना, नाम घ्या. अखंड नाम घेत 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 गप्पा मारा, काही हरकत नाही. काही वेळाने गप्पा आपोआप बंद होतील आणि नाम चालू होईल. बस, खूप हुशार आहे तो, खूप हुशार. त्यांना बरोबर माहिती आहे कोणाला कसं सरळ करायचं आणि कसं काय करायचं. लक्षात घ्या, महाराजांसारखे सद्गुरू आपल्याला मिळालेत ना, हजारो करोडो जन्मांचं आपलं पुण्याही तरी आहे किंवा त्यांची दया तरी आपल्यावरती आहे, म्हणून ते प्राप्त झाले. असा सत्पुरुष पुन्हा मिळणार नाही. फायदा करून घ्या. फायदा करून घ्या म्हणजे काय? तुम्ही बघा काय करायचं ते तुम्ही सांगा. तुम्हाला नाम आवडतं ना, मी घेतो. थोडं तरी एक लक्षात घ्या, काय साधना असते. एक चिकटा म्हणजे कसं, अनन्यश्चिंतयन्तो माम, भगवद्गीतेतला 9व्या अध्यायाचा श्लोक. क्षमा करा, मी प्युअर परमार्थ सांगणार आहे, ते तुम्हाला आवडेल ते नाही सांगणार आहे. क्षमा करा, मला तुम्हाला मदत व्हायला पाहिजे ना थोडं पुढे जायला, आणि मलाही व्हायला पाहिजे. अनन्यश्चिंतयन्तो माम ये जनाः परि उपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. बरोबर आहे श्लोक. आता याचा अर्थ बघा काय. अनन्यश्चिंतयन्तो माम, माम म्हणजे माझं, अनन्य वृत्तीने माझं जो चिंतन करतो. अनन्य, अनन्य म्हणजे काय? न अन्य, मीच, माझंच चिंतन झालं पाहिजे, न अन्य. अनन्यश्चिंतयन्तो माम. महाराजांची एका ठिकाणी व्याख्या तुम्हाला माहिती आहे, महाराजांची बोधवचनं 4,500 आहेत. त्यातली चरित्राच्या पुस्तकामध्ये थोडीच आलेली आहेत. बाबांनी म्हटलेलं आहे, मी जेव्हा चरित्र लिहिलं तेव्हा ते 2000 पानांचं चरित्र झालेलं होतं. किती? 2000. पण ते फार मोठं बांड झालं असतं म्हणाले, म्हणून ते कटशट करून ते आत्ता साधारणपणे 550 पानापर्यंत आलेलं आहे. पान नंबर 13 ते पान नंबर 420 इथे महाराजांचं बरोबर चरित्र आलेलं आहे, जन्मापासनं ते मी आहे जगदाकार इथपर्यंत. नंतर पुढची सगळी बोधवचनं आहेत. ती बोधवचनं लिमिटेड दिलेली आहेत. 4,500 बोधवचनं आहेत. त्यांचं एक वेगळं पुस्तक निघालेलं आहे आणि पुण्यामध्ये निर्लेकर म्हणून आहे, त्यांच्याकडे मिळतं ते बोधवचनं महाराजांची. त्यातलं एक वचन सांगतो. मला इतकं छान वाटलं की काय महाराज आपले सांगतात हो. एकनिष्ठची व्याख्या त्यांनी सांगितली आहे. एकनिष्ठ, ज्याला दुसरा इष्ट नाही तो एकनिष्ठ. काय वाक्य आहे बघा. ज्याला दुसरा कोणी इष्ट नाही तो एकनिष्ठ. आणि एकनिष्ठ झाल्याशिवाय
परमार्थ नाहीये. एकनिष्ठ झाल्याशिवाय परमार्थ नाही. ज्यांचे जे सद्गुरू घट्ट चिकटा, बाकी करायची काही गरज नाही आहे, काही आवश्यकता नाही. एक विचार असा करा, तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, सावता महाराज, सेनानाभी महाराज, नामदेव महाराज, ही सगळी संत परंपरा घ्या. समर्थ रामदास स्वामी महाराज, जेवढे संत, ह्या सगळ्यांनी हे संत पदाला कसे गेले? त्यांनी एकच धरलंय काहीतरी. एक तर गुरु धरला, एक तर देव धरला. समर्थांनी राम धरला, महाराजांनी राम धरला, तुकाराम महाराजांनी पांडुरंग परमात्मा धरला, ज्ञानेश्वर महाराजांनी निवृत्तीनाथ धरलेत, गुरु धरलाय. लक्षात आलं? नाथ महाराजांनी गुरु धरलाय. काहीतरी एक धरा आणि काम चालू करा, त्यालाच प्राप्त होईल, त्यालाच प्राप्ती होईल. एक ना धड भाराभार चिंध्या नाही. म्हणून तुकाराम महाराजांचं एक वाक्य आहे, गासी तरी एक विठ्ठलची गाई, नाही तरी ठाई राहे उगा. लक्षात आलं तुमच्या? गासी तरी एका विठ्ठलाची गाई, दुसरं काही गायचं कारण नाहीये. विठ्ठल 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 एकच काहीतरी करत बसा तर प्राप्ती होईल, नाहीतर प्राप्ती होणार नाही. पंढरीची वारी आहे माझे घरी, आणिक मी न करी तीर्थव्रत. अनन्य चिंतयंत माम. कळतं अनन्य चिंतन कसं आहे? पंढरीची वारी आहे माझे घरी, आणिक मी न करी तीर्थ व्रत. बा ठीक आहे, प्रमाण मिळाला. आणखी मी काही करत नाही. आणखी एक प्रमाण सांगतो. आता आम्ही जातो प्रयागला वगैरे जातो, साधारणपणे कथा वगैरे करायची असतात म्हणून जातो. पण हे मर्म लक्षात घ्या, त्रिवेणी संगमी म्हणजे प्रयागराज. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. लक्षात येते? महाराज काय म्हटले माहिती आहे? नामावर श्रद्धा नाही म्हणून तीर्थयात्रा कराव्याशा वाटतात. कळलं? महाराजांच्या वेळेला महाराजांकडे एक व्यक्ती आले आणि काय म्हणले, महाराज आता जरा सज्जन गडावर जायचंय. दोन गृहस्थ होते, वेगवेगळ्या वेळेला आलेले. एकाला काय म्हणले महाराज, का म्हणले, इथं समाधान नाही झालं. कशासाठी आपण जातो, कुठे, हे आधी ट्रिपला जाणार असाल आणि तीर्थ दर्शनाला जाणार तर ठीक आहे. परमार्थासाठी जर जात असाल तर अनन्य, काहीतरी मिळवावं असं वाटत असेल तर अनन्य. एकाने विचारलं, महाराज इथून आम्हाला परत सज्जनगडावर जायचं आहे. महाराज चटकन काय म्हणाले, सज्जन इथे असताना आणखी कुठे गडावर जाता? म्हणजे कळलं महाराज कोण आहे ते, सांगितलं ना त्यांनी, क्लिअर कट आहेत सगळी गोष्टी. आमचं लक्षच नसतं या वाक्यांकडे. इकडे पाणी द्या त्यांना, तहान लागते, बरोबर आहे. लक्षच नसतं. महाराजांच्या वाक्य आम्ही नीट बघतच नाही, ऐकतच नाही. काय महाराज किती अनन्य 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 सांगतायत बघा. एक काहीतरी धरल्याशिवाय नाही होणारे प्राप्ती, नाही परमार्थ साधणार महाराज. इतर म्हणजे काय, कुलदेवता, क्षमा करा थोडासा आता रिस्की विषय उचलतोय मी. ह्या देवता, कुलदेवता, अमक्या देवता, तमक्या देवता, काय तर म्हणे नाही गेलो तो देव कोपतो. हो, तुम्ही आम्ही कोपतो आणि देव कोपतो, त्यात काय फरक आहे? जो देव कोपतो महाराज तो देवच नाही. त्यांना नमस्कार करून नदी प्रवाहित करा, जा बाबा तू क्रोध करतोस आमच्यावर, नको. कळलं? कुठचा देव क्रोध करत नाही, कुलदेवता सुद्धा क्रोध करत नाही. कुलदेवतेचं काम काय असतं मी सांगतो, कुलदेवी आणि कुलदैवत. आता नीट विचार करा मी जे सांगतो ते, म्हणजे गोंधळ उरणार नाही. आपल्याला अनेकाकडून एकाकडे जायचं आहे, एकाकडून अनेकाकडे नाही, प्राप्ती नाही होणार. एकाग्रता हवी आहे ना, म्हणजे प्रवास कुठून आहे आपला, समग्रतेकडून एकाग्रतेकडे प्रवास आहे. मग तुम्ही 10 देव मांडून ठेवले, 10 देवाचं करायला लागलं तर कशी एकाग्रता येईल? कसं काम होणार आहे? नाही ना, एकानेच काम होणार ना. मग ते कसं जायचं एका, आपण सांगतो कुलदेवतेची कामं काय आहेत. एक मुलगी आहे घरामध्ये, तिचे आई वडील आहेत. तिचं वय साधारणपणे 18 क्रॉस झालेलं आहे. आता 18 क्रॉस झाल्यानंतर मुलीच्या आई वडिलांना कसली काळजी लागते? तिच्या लग्नाची. ते तिच्याकरता स्थळं वगैरे सगळं शोधतात. अतिशय चांगली मुलगी आहे, घरात काम करणारी आहे, सगळं करणारी आहे, आई वडिलांची आज्ञा पाळणारी आहे, आई वडिलांवर खूप प्रेम आहे.
आणि आईवडिलांनी तिच्याकरता स्थळ शोधलं. तिला विचारलं, ते काय म्हणले, आई बाबा तुम्ही बघितलंय ना, माझं काम झालं, चला ठीक आहे. आणि लग्न झालं त्या मुलीचं. लग्न झालं, आईवडिलांनी सुटकेचा श्वास सोडला की चला झालं बाबा एकदाच. दुसऱ्या दिवशी ती घरी आली सकाळी सकाळी, हातात झाडू घेतला आणि घरातली नेहमीप्रमाणे कामं करायला लागली. झाडू मारायला लागली. आई तुला चहा हवाय का, चहा ठेवते. आई बघत बसली. तिला कळलंच नाही आईला 2 मिनटं हे काय झालंय. नेहमीप्रमाणे ती घरातली कामं करते. अगं म्हटले काही झालंय का तिकडे? नाही म्हणले काही नाही, सगळं चांगलं आहे. मग म्हटले तुला सोडलं बरं त्याने? हा मी सांगितलं मी घरची कामं करायला जाते म्हणून. ती काय म्हणली, इकडे इकडे शांत बस जरा, ती झाडू टाक. अगं तुला दिलं आता त्या घरी, आता तिकडचं सगळं करायचं. आता परत इथं यायची काय आवश्यकता नाही. हे तुझं घर नाही आहे आता तुझं घर ते आहे. भांडणं झाली, नवऱ्याला बाहेर काढ, तू राहत इथेच. असं करू नका. हे तुझं घर नाहीये, तुझं घर ते आहे. तुला दिलं ना, लग्न लावून दिलं, आता पुन्हा पुन्हा इथं यायची गरज नाही तुला. तुला उद्या सासू सासऱ्यांची सेवा कर, नवऱ्याची सेवा कर. रामचरितमानस. रामचरितमानस काय आहे? सास ससुर पती पंकज पूजा, यासम नारी धर्म नाही तुझा. हे ओरिजिनल ग्रंथ आहेत. त्यांनी सांगितलं की बाबा तू सासूची सेवा कर, सासऱ्याची सेवा कर, नवऱ्याची सेवा कर. ते लोक जेव्हा आम्हाला म्हणतील की वा काय संस्कार केले तो मुलीवर तुम्ही, किती छान सेवा करते, किती छान घरात, तेव्हा म्हणे आमची कॉलर ताट होईल. आम्हाला जरा अभिमान वाटेल, समाजात फिरायला सुद्धा आम्हाला बरं वाटेल की बघा आमची मुलगी किती आहे. आणि जो सेवा करतो ना तो हळूहळू मालक होतो. हे लक्षात घ्या. आपल्या नवविधा भक्तीमध्ये जी सांगितलं ना सेवक धर्म सांगितलं ना, सेवक धर्म जो खूप सेवा करतो तो हळूहळू मालक होतो. त्या स्त्रीला थोडं अडचण होते, पहिलं वर्ष, दुसरं वर्ष, तिसरं वर्ष, पण ती निमूटपणे सेवा करत गेली की काही वर्षांनी सासू विचारते, अगं चहामध्ये किती साखर घालायची आहे, हा स्वयंपाक करते कसा करू, हे कुठे ठेवू, ते कुठे ठेवू. सुरुवातीला सासूनी सांगितलेलं असतं मोठ्या रुबाब, हे इथे ठेव, तिथे ठेव, हे असं आमच्याकडे चालत नाही, तसं चालत नाही. काही वर्ष संसार केल्यानंतर त्या सासूबाईच तिला विचारलं, अगं हे कुठे ठेवायचं, हे कुठे ठेवायचं, आपल्यात काय काय पद्धती आहेत बघा. नंतर सासू सुरुवातीला नवऱ्याचा रुबाब असतो पहिले 1-2 वर्ष, नाही का, हे असं करते तसं का, मला आवडत नाही, शिस्तीचं आहे मी, असं आहे, तमकं सगळं. काही वर्ष गेल्यानंतर अगं ते कुठे ठेवलंय, हे कुठे ठेवलंय, माझी वस्तू सापडत नाही आहे, मग मी कुठे ठेवू, हे करू. मग तिचा हुकूम चालतो का, तेवढे वर्ष तपश्चर्या झाली आहे. तपश्चर्येमध्ये सुरुवातीला त्रास होतो, अलीकडे तपश्चर्या कोणी करतच नाही. तपश्चर्या करायला पाहिजे, तपे विणत नाही होतं, दिदला विणं प्राप्त, मुझे विणं ही तर कोण सांगे. सुरुवातीला तपश्चर्या करावी लागते, मग फळ आपोआप येतं. सेवकच नंतर मालक होतो. रामाचा सेवक कोण होता? हनुमान. नंतर हनुमान मालक झाले. राम विचारायचे, काय रे बाबा कुठं जायचं आहे, कोणाचा प्रश्न सोडवायचा आहे, कोणाला उभं करायचं आहे. मग हनुमानजी सांगायचे याचा उद्धार करा, बरं म्हणजे करतो. महाराज काय म्हणतात माहिती आहे ना, तुम्हाला तुमचा हात धरून रामाला उद्धार करायला लावे, तो काय नाही म्हणेल. कळलं? हनुमानजी समजा तुम्हाला हे काय आहे, लक्षात घ्या. अनेकाकडून मग ती कुलदेवता का, तसंच कुलदेवतेचं आहे. कुलदेवता म्हणजे आपले आई वडील आहेत सर्व जीवांचे, आणि ते आपल्याकरता योग्य वर शोधत असतात की याला एकदा गुरुच्या ताब्यात दिला की आपल्या घराण्याचा उद्धार होईल. आणि मग गुरु जेव्हा गुरुची सेवा करून करून गुरु प्रसन्न होतील किंवा याला आत्मसाक्षात्कार होईल, तेव्हा आमच्या कुलदेवता आणि कुलदेवीची कॉलर ताट होईल की या घराण्यात जाऊन यांनी आत्मसाक्षात्कारी पुरुषाला तयार केलं म्हणून आमचं प्रमोशन होईल. कुलदेवतेचं काम आपल्याला गुरुच्या ताब्यात देणं आहे. एकदा गुरुचे झालो परत नाही. धन्यवाद माना कुलदेवता आणि देवीचे की तुझ्यामुळे मला माझे माझे महाराज मला तू दिले, हे फार बरं झालं, नमस्कार करा. पण तिथली सेवा फार नाही, मग गुरुची सेवा का नाही. महाराजांनी कुलदेवता आणि कुलदेवीची सेवा केली. एकदा तुकामाईंच्या पायी लागल्यानंतर मी फक्त तुम्हाला प्रश्न टाकणार आहे, तुमची उत्तरं तुम्ही मिळवा. महाराजांची साधना काय? नाम साधना ना, चरित्रात वर्णन आहे. गुरुची सेवा करताना महाराजांना कसलीच आठवण राहिली नाही, एवढं अनुसंधान तादात्म्य त्यांचं तुकामाईंशी झाले.
आणि असं 9 महिने अखंड अनुसंधान झाल्यानंतर तुकाबाईंनी हा क्षण आत्मसाक्षात्काराला नेलेला आहे. कळलं? म्हणजे साधना, ओरिजिनल साधना काय माहिती आहे का? पूर्ण तादात्म्य होणे. आपल्या गुरुशी पूर्ण तादात्म्य झालात ना महाराज की तुम्ही राहत नाही, महाराजच होऊन जाता. इतकं तादात्म्य महाराजांशी व्हायला पाहिजे. सगळं विसरून त्याला आध्यात्मिक भाषेत अखंड अनुसंधान म्हणतात. पूर्ण तादात्म्य. म्हणून महाराज ते अखंड अनुसंधान राहण्यासाठी अखंड नाम घ्या असं म्हणतात. प्रत्येक नामागणिक आपल्याला महाराजांची आठवण व्हायला पाहिजे. कारण थेंबे थेंबे तळे साचे. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. प्रत्येक मण्याला महाराज दिसले पाहिजे, आठवण केली पाहिजे. आपला जप असा चालतो का? नसेल चालत तर त्याच्यावर सोपा उपाय सांगतो. मग लक्षही देऊ नका, एकाग्रताही करू नका. येईल तशा फक्त माळा ओढा आणि असा मोजून लक्ष न देता फक्त 3.5 कोटी जप होऊ द्यात. मग 3.5 कोटी जप झाल्यानंतर अनुसंधान येऊनच बसेल तुमच्या उरावर. तुम्ही नाही म्हटलं तरी जाणार नाही. महाराज तुमच्या समोरच बसतील. तुम्ही किती महाराजांना म्हटलं ना, महाराज जरा बाजूला जाऊ, मला बाकीचं जरा सिनेमा बिनेमा बघायचं आहे किंवा काय, ते बाजूला येऊन बसतील, तुमच्याबरोबर सिनेमा बघतील, पण हलणार नाही. 3.5 कोटी जप झाल्यानंतर सांगतोय म्हणजे काहीतरी असेल, लक्षात घ्या. हलत नाहीत मग महाराज डोळ्यासमोर, अजिबात हलत नाही, क्षणभर सुद्धा हलत नाही. इथेच आपला उद्धार आहे. म्हणून महाराज म्हणले 3.5 कोटी रामनामाचा जप जो करील त्याला त्याच्या देवतेचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. चिकटणं फार जरूर आहे. अनुसंधान ही सेवा आहे. तुकाबाईंची सेवा करण्यामध्ये महाराजांना दुसरं काहीही आठवत नव्हतं. घरची आठवण नव्हती, जेवायची आठवण नव्हती, तहान आठवत नव्हती. ते सांगतील तेवढं करायचं. झोप मिळाली नाही. झोपेच्या सगळ्या अवस्था, शरीराच्या सर्व अवस्थेच्या बाहेर पडले ते. आणि इतकं अखंड अनुसंधान लावून घेतलं महाराज, प्राप्ती झाली ना. हे आपलं झालं तर आपल्याला प्राप्त होईल. आणि एवढं सगळं करून जेव्हा रामनवमीचा उत्सव मस्त चालायचा गोंदवलेमध्ये, तेव्हा महाराज काय म्हणायचे, हे तुकाबाईंच्या आशीर्वादाचं फळ आहे, कधीही मीपणाने उच्चारली नाही आहे. कारण हा का उच्चारलं नाही मीपणाने? आज आपण म्हणतो आपली ही आपण जी महाराजांची आपण माणसं होत ना, छान होत सगळे, अगदी गोड आहेत, मस्त, मला आवडतात. का तोंडाने म्हणतात बघा, काय महाराजांनी केलं, महाराजांनी केलं, महाराजांनी केलं. पण क्षमा करा, आतमध्ये कुठेतरी मी केलं हे असतंच, ते जात नाही. आणि म्हणून आपण बऱ्याच वेळा तोंडावर पडतो किंवा आपल्याला डाऊट्स येतात. हे मी तुम्हाला माझे अनुभव सांगतोय. मी लहानपणापासून फार गप्पा मारतोय, महाराजांनी केले, महाराजांनी. तोंडावर पडायला होतं, कारण आतमध्ये कुठेतरी लपलेलं असतं की मीच केलंय, मीच केलंय. हे मीच केलंय इथपासून महाराजांनी केलंय हे कळेपर्यंतच जन्म जातो. नाही तर मग साधना करा, भरपूर साधना करा, फटके पडून 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 मग कळतं खरंच महाराजांचं आहे, खरंच महाराजांचं आहे. तडफडल्याशिवाय होत नाही हो. सोपं आहे का? नको ती संकटं तुमच्यावर येतील. तुमचं अगदी नाव बदनाम होऊन जाईल तुमचं सगळीकडे. सगळी हेतू पुरस्पर तुमच्या विरुद्ध काय करतील, षडयंत्र करतील, तुम्हाला एकटं पाडतील. हे सगळं झालं ना की समजा परमार्थ उत्तम चालला आहे. हे परमार्थाचं क्वालिफिकेशन आहे. कबीरांवर म्हातारपणी बदनामीची, सगळ्या संतांवर वेळ आलेली आहे. कबीरांवर म्हातारपणी बदनामीची वेळ आली. त्यांनी रामाला बोलवलं, अधिकार होता तेवढा, आणि रामाला अधिकाराने प्रश्न केला, रामा हे काय रे? रामाला वाटलं आपण बदनामी केली म्हणून बहुतेक ओरडा खाऊ. रामाला काय केलं, रामा एवढा उशीर का केलास बदनामी करायला? लवकर केलं असतंस तर तुझं काय केलं असतं? कारण हे झाल्याशिवाय पुढचा मार्ग नाही आहे. परमार्थ नोहे लेकुरांच्या गोष्टी, येथे व्हावा पोटी अनुताप. अनुतापे तुझे राहिले चिंतन, झाला हा वमन संसार. एकावर यायचं म्हणजे सगळ्या गोष्टी बाजूला व्हायला पाहिजे. शरीराने नाही, मनाने. मनात फक्त महाराजच राहिले पाहिजेत. हे जर झालं तर आपली हळूहळू प्रगती होईल. आणि ह्याला अखंड अनुसंधानच म्हणतात. अनुसंधानच महत्वाचं आहे महाराज. अनुसंधानाशिवाय नाही होणार. आणि याची प्रॅक्टिस करावी लागते. महाराजांचं एक वाक्य आहे, हळूहळू नाम घेता घेता त्या नामाचं ध्यानात रूपांतर होईल. ध्यानातून ते पुढे समाधीमध्ये जाईल आणि समाधीतून बाहेर पडल्यावरही नामच शिल्लक राहील.
आता ते नाम आणि ध्यानात प्रवेश करणारं नाम या नामामध्ये स्वरूपात फरक आहे. कसा फरक आहे? तुम्ही वाचलं असेल अध्यात्म संवादमध्ये की बाबा बेलसरे एकदा जपाला बसले होते आणि जप करता करता एकदम ट्रान्समध्ये गेले. ते ट्रान्समध्ये गेल्यानंतर डॉक्टर पाथरकर ज्यांनी शरीर सोडलेलं होतं ते त्यांच्यासमोर आले आणि डॉक्टर पाथरकर बाबांना काय म्हणत असत? गुरु असं म्हणत असत. ते समोर आले आणि काय म्हणले? जय गुरु, काय म्हणता, कसे आहात, प्रश्न विचारला. बाबा म्हटले की चाललंय, जप चाललाय. ते म्हणले चांगला जप चाललाय तुमचा. काय म्हणले? चांगला जप चाललाय, पण आम्ही जिथे आहोत तिथे जप अनुसंधान रूपाने चालतो. हे वाक्य आहे त्याच्यामध्ये, अनुसंधान रूपाने जप चालतो. म्हणजे श्रीराम जय राम जय जय राम. आता वैखरी अनुसंधान रूप म्हणजे लक्षात घ्या, इथे वैखरी चालली आहे. वैखरीमध्ये 4 वाणी आहेत ना आपल्या, वैखरी, मध्यमा, पश्यंती, परा. इथं वैखरीतनं म्हणजे आता मी जे बोलतोय ही वैखरी आहे. वैखरीतून 1 कोटी जप झाला की जप मध्यमेत सरकतो. इथं 1 कोटी जप झाला की तो पश्यंतीमध्ये सरकतो. वैखरीतनं म्हणजे मी बोलतोय ते, पश्यंती म्हणजे आवाज नाही येणार. श्रीराम जय राम जय राम, श्रीराम जय राम जय राम, श्रीराम जय राम जय. ओके. आता पश्यंतीतला जप नाम तुम्हाला फक्त समोर दिसेल, जीभ हलणार नाही, ओठ हलणार नाही, आवाज येणार नाही. लक्षात येतंय कसं? स्मरण कळलं की अनुसंधान आहे. आणि परत गेल्यानंतर एका नामाशिवाय किंवा महाराजांशिवाय तुम्हाला दुसरी आठवण नाही राहणार. तिथे परमेश्वराची प्राप्ती आहे. देवाचे द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्तिचारी साधिले. ते देवाचं द्वार म्हणजे परावाणी आहे. तिथपर्यंत जप जावा लागतो. 1 कोटी, 2 कोटी, 3 कोटी आणि 3.5 कोटी. कळलं? 3.5 कोटी जपाचं हे रहस्य आहे. म्हणून अखंड 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 जप चाललाच पाहिजे, त्याला पर्याय नाही आहे. अखंड जप केल्याशिवाय या वाणी डिझॉल्व्ह होणार नाही आहेत आणि ते इथे येणार नाही. पश्यंतीमध्ये नाम आलं पाहिजे. आणि जर एवढी प्रॅक्टिस करायची आपली ताकद नसेल ना, काही करू नका. महाराजांना घट्ट चिकटून बसा. महाराजांना सांगा आम्हाला आत्मसाक्षात्कार वगैरे काही नकोच आहे, आम्हाला तुम्हीच पाहिजे. महाराज मिळाले म्हणजे तेच आहे. एकाने महाराजांना विचारलं ना, महाराज तुम्ही म्हणता मृत्यूसमयी नाम मुखात आलं पाहिजे, जर का नाही आलं आणि तुमची आठवण झाली तर? महाराज म्हणले 1 रुपयाचं नाणं हातात घेता ना, तेव्हा छापा हातात घेतला की काटा आपोआप येतो, किंवा काटा आपोआप घेतला की छापा आपोआप येतो. तसं म्हणजे नाम घेतलं तरी मी आहे, मी येतो, माझी आठवण ठेवली तरी नाम येतं. म्हणजे दोघं एकच आहे. आपल्याला सगुणावर प्रेम करायचं आहे, हे लक्षात. निर्गुणाची आपली अवस्था आज नाही आणि ती डायरेक्ट प्रॅक्टिस करायला पण जाऊ नका. आता हे जे अनुसंधान महाराजांनी नामाच्या थ्रू सांगितलं, अनुसंधान आहे, इथे लक्ष पाहिजे. दर 5 मिनिटांनी आपलं नाम चालू आहे का नाही एवढं लक्षात आहे ना. मी म्हणतो ना काय करायची गरज नाही आहे. दर 5 मिनिटांनी, 10 मिनिटांनी, 15 मिनिटांनी नाम चालू आहे का माझं नाम चालू आहे. दुसऱ्याला विचारू नका तुझं नाम चाललंय का. आपुली आपण करावी सोडवणूक. आपल्याला दुसऱ्याला विचारण्यात फार इंटरेस्ट असतो. नाम चाललंय का, नाम चाललंय का, म्हणजे माझं चालू आहे हे दाखवायचं असतं. हे दाखवीत जाऊ नका, हे फार नुकसान असतं. तुम्ही खूप सोपा आहे तुम्हाला परमार्थ, सगळ्यात अवघड परमार्थ आम्हाला आहे. कारण आम्ही इथे बसून सांगतोय ना, हे इतके बारीक अभिमान असतात ना महाराज. हे जर आड आले ना तर आम्हाला प्राप्ती होईल की नाही शंकाच आहे. तुम्हाला 100% होईल, आम्हाला होईल की नाही शंका आहे. कारण सात्विक अभिमान काढणं फार कठीण असतं. हे असं सगळं घालून बसलं काहीतरी वेगळं वाटलं ना, संपला परमार्थ गेला हा. हे फार आम्हाला सांभाळावं लागतं. लोक जेव्हा नमस्कार करायला येतात ना, फार सांभाळावं लागतं. हे नसेल ना तर आम्ही बुडणार, लक्षात ठेवा. त्यापेक्षा तुम्ही झोप आहे, तुम्हाला काही प्रश्न नसतोय. आम्हाला फार सांभाळायला लागतं. का सांभाळावं लागतं? मी मगाशीच म्हटलं, आपल्याला एकच मनात ठेवायचं आहे. दुसरी गोष्ट आली की संपलं. हे बघा, मनामध्ये एका वेळेला एकच विचार आपण ठेवू शकतो. एकाग्रता जोडायची तर एक तर माझा विचार राहील म्हणजे स्वतःचा, किंवा महाराजांचा विचार राहील. महाराजांचा विचार आपण अखंड ठेवतो, प्रश्न नाही. जिथं माझा विचार आला तिथे महाराज गेले की मग तुटलं की, ते संपर्क तुटला, कॉन्टॅक्ट तुटला की नाही. कारण दुसरं तुम्ही बघा, आता बघा आपण साधे मोबाईलवर बोलतो, एकाशी बोलतोय, बोलता आपलं काहीतरी समोर कोणतरी काहीतरी विचारतंय, 1 मिनिटं होल्ड कर म्हणून आपण समोरच्याशी सुद्धा बोलतो. हे वारंवार व्हायला लागलं, समोरच्याशी आपण बोलतोय तर हा काय करेल? डिस्कनेक्ट. आपण महाराजांशी तादात्म्यामध्ये आहोत आणि त्याबरोबर मला प्रपंचातला अंक पाहिजे, तमकं पाहिजे, हे पण पाहिजे, ते पण पाहिजे, हे असले विचार. माझं असं काय झालं, ते नको ते विचार येत आहेत. ऑफिसमध्ये काय गडबड आहे, महाराजांशी कॉन्टॅक्टमध्ये होता
महाराज फोन कट नाही करत, संपर्क ते आजूबाजूचे असतात ना, ते संपर्क कट करतात आपला महाराजांपासून. आणि एक लक्षात घ्या, जोपर्यंत नीट विषय समजून घ्या माऊली, मला काही येत नाही, जेवढं जमतंय तेवढं सांगतोय. आपण जेव्हा जपात असतो तेव्हा काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर यांचं काही चालत नाही. याच्यात विशेष महत्त्वाचा आहे क्रोध. या क्रोधाचं काही चालत नाही. त्यामुळे ही मंडळी बाहेर बसलेली असतात. आपल्या ऑरा असतो ना आपला वलय नावाचं, त्याच्या बाहेर बसलेली असतात की कसा याला हाणून पाडू, कसा याला हाणून पाडू. जोपर्यंत जप चाललेला आहे, जोपर्यंत महाराजांचं स्मरण आपल्याला आहे, जोपर्यंत महाराजांच्या विषयी आपण बोलतोय ऐकतोय, ते ऑराच्या बाहेर आहेत. ज्या क्षणाला तुमचा संपर्क तुटेल, एवढ्या जोरात ते हमला करतात आपल्यावरती की हा पडलाच पाहिजे, आपटलाच पाहिजे. आणि तुम्ही बघा, जप करता करता कसले चिडतो आपण मध्येच. कोणी जर डिवचलं आपल्याला तर केवढ्या मोठ्याने आपण ओरडतोय. म्हणजे काय झालंय माहितीये का, अनुसंधान तुटलं आणि ह्या विकारांनी आपल्यावरती हल्ला केला. आणि याच्या नंतर पहिला विचार काय येतो, नको जप करायला, जपाने चिडचिड वाढते. जपाने चिडचिड नाही होत आहे, अनुसंधान तुटल्यामुळे चिडचिड होते. याला महाराजांचं प्रमाण काय आहे, दुसऱ्याच्या बोलण्यामुळे आपलं अनुसंधान तुटलं तर ती चूक आपली आहे, समोरच्याची नाही. लक्षात घ्या. त्यामुळे असं वाटतं की नाम घेतलं की क्रोध वाढतो. नाही, क्रोध तुम्हाला परास्त करायचा प्रयत्न करतोय. अशा वेळेला नाम सोडू नये किंवा फक्त हात वर करून महाराजांना हात मारावे, महाराज 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 सांभाळा. हे सगळ्या संत याच्यातनं गेलेले आहेत. तुकाराम महाराज देखील याच्यातनं गेलेले आहेत. ते तर शिव्यात द्यायचे, नंतर मग काय म्हणायचे, आजी क्रोध विटाळला. मग थंड पाण्याने डोक्यावर आंघोळ करून घ्यायचे. बाबांनी नाही का केली, बाबा पण किती चिडचिड करायचे, बाबा पण असं आंघोळ करायचे की नाही, डोक्यावर पाणी ओतून घ्यायचे. तेव्हा त्यांनी महाराजांना विचारलं होतं बाबाने, महाराज हा क्रोध फार त्रास देतो, ह्याला काढा की. महाराज काय म्हणले, त्या क्रोधाचं काय म्हणलंय, एक शेंडी त्याची उपटली की तो जाईल. किती सोपं आहे ना. पण म्हणले दोन गोष्टी होते, एक तर तुम्ही मराल, नाही तर तुम्हाला वेळ लागेल. का म्हटले असं महाराज. हा जो क्रोध किंवा विकार आहोत ना, जन्मोजन्मी आपण घेऊन आलेलो आहोत. आजपर्यंत आपले जेवढे जन्म झाले ना, ही सगळी मंडळी आपल्या बरोबर आहेत. दिसत नाही आहेत पण आहेत. ती प्रकट होतात अशी मधूनच. ते माहिती आहे तुम्हाला, आपण मोबाईल बघताना मध्येच एखादे मेसेज असे पॉपअप होतात, पॉपअप कळतं, तसे हे क्रोध लोभ असे मधूनच पॉपअप होतात आपल्याला. आणि आपण त्यांना सामील होतो आणि त्यांचंच राज्य असल्यासारखे वागतो आणि ते आपला मस्त 2 मिनिटात सर्वनाश करतात. नंतर आपल्या लक्षात येतं, 2 मिनिटं क्रोध करणं म्हणजे 3 तास केलेला जप वाया घालवण्यासारखं आहे. हे महाराजांनी सांगितलं, मी नाही सांगितलं. काय, थोडा क्रोध केला की 3 तासाचा जप गेला. म्हणजे इतके कष्ट करून जप करा. आता लक्षात ठेवा, म्हणजे क्रोध करण्यापूर्वी 10 वेळा विचार करा. का माहिती आहे का, मला खूप क्रोध येतो, खूप येतो. आणि मी महाराजांकडे अक्षरशः भीक मागितल्यासारखं वागतोय की महाराज काढा काढा, हे जमत नाहीये जमत नाहीये. हे जेव्हा जमतं सांगायला, तेव्हा हळूहळू त्या गोष्टी होतात. संतांपुढे आपले दोष सांगावे म्हणून मी तुमच्या पुढे सांगतोय आणि तुमच्या थ्रू महाराजांकडे सांगतोय. म्हणजे महाराज काहीतरी दया करतील बघा. हे विशेष नाही आहे मला क्रोध येतो म्हणजे आपल्या सगळ्यांना क्रोध येतो, लोभ येतो, हे विशेष नाही. हे असणारच आहे आपल्याकडे, त्याच्यामध्ये विशेष नाही आहे. ते ओळखणं की हो आहे आणि याची कबुली देणं ही मोठी गोष्ट आहे. का मोठी गोष्ट, कबुली दिल्याशिवाय ते काढता कसे येते नाही का. मी खरोखरच अभ्यासात ढ आहे असं म्हटलं तर मी अभ्यासाला लागेल. मला सगळंच येतं म्हटल्यानंतर मी अभ्यास कशाला करेन. म्हणजे ही स्वतःची फसवणूक आहे ना. कबूल करा, आहे माझ्यामध्ये अभिमान आहे, अहंकार आहे, क्रोध आहे, लोभ आहे, मोह आहे, सगळ्यात मी अगदी बरबटलेलो आहे. आणि म्हणूनच मी महाराज तुमच्याकडे, किंबहुना म्हणूनच महाराजांनी सांभाळले. कळलं तुम्हाला. महाराज हळूहळू स्वच्छ करतात आपल्याला, करू देत त्यांना. त्यांच्या कामात आड यायला नको, तुम्ही करा. आणि याच्यासाठी अनुसंधान पाहिजे अनेकाकडून एकाकडे. म्हणून मी म्हटलं कुलदेवता वगैरे तुम्ही करा, मी नाही म्हणत नाही, पण त्याला जास्त महत्त्व नका देऊ. महत्त्व महाराजांनाच दिलं पाहिजे. अनेकाकडून एकाकडे दिलंय ना, महाराजांशी लग्न लावून दिलंय ना, आपलं अनुग्रह घेतला म्हणजे. मग आता आणखी इतर नवरे कशाला पाहिजेत. कळलं की नाही. उदाहरण सांगू. ब्रह्मानंद महाराज, आधी तर ही कल्पना करा की महाराज लांबच राहू देत, महाराज तर ग्रेट आहेत.
ब्रह्मानंद महाराज, आनंद सागर, कुर्तकोटी, महाभागवत, ही 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 सगळी मंडळी आपले गुरुबंधू आहेत. गंमत आहे ना. एवढे मोठे गुरुबंधू आपल्याला मिळावे. वडील तर लांबच राहिले, ते तर ग्रेटच आहे, तो प्रश्नच येत नाही. एवढे ग्रेट आत्मसाक्षात्कारी गुरुबंधू आपल्याला मिळालेले आहेत. आपण काय केलं पाहिजे? कल्पना करा, आपण काय केलं पाहिजे? आपण येथ वडील जे 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 करीती तया नाम धर्म ठेविती. हे आपले दादा मंडळी कसे वागलेत एवढं जरी आपण कळलं तरी महाराजांविषयी प्रेम निर्माण होईल. दादाच आहेत ना, जरी काय म्हणतात गुरु तुल्य असले तरी आपले मोठे भाऊच आहेत हे सगळी मंडळी. आणि मोठ्या भावंडांचं विशेष लक्ष असतं की काय करतंय. आपल्या आसपास असतात ही सगळी मंडळी. आपण चुकलो की टपलीत देतात, लक्षात घ्या. ते आपल्याला मार्गावर आणतात, असतात, त्यांचं लक्ष पूर्ण असतंय आपल्याकडे. आपणही लक्ष ठेवावं म्हणजे आपल्याकडनं गडबड होत नाही. कसं असते, एकाग्रता कशी असते सांगतो तुम्हाला. हेच कुर्तकोटी महाभागवत ब्रह्मानंदांना एकदा स्टेशनवर सोडायला आले होते. गिरवी स्टेशनवर होते का कुठेतरी होते. त्या स्टेशनवर गाडी यायला अवकाश होते म्हणून एक बेंच होता तिथे, ते बेंचवर बसले होते. आणि कुर्तकोटी महाभागवतांना स्वामी विवेकानंद त्यावेळेला अतिशय प्रिय होते, कारण ते विद्वान होते ना. स्वामी विवेकानंदांविषयी अतिशय प्रेम होतं. तर त्या स्टेशनवरती एक स्टॉल होता महाराज. त्या स्टॉलवरती विवेकानंदांचा असा एक पोस्टर छोटंसं होतं. आणि हे दोघं बाकावर बसले होते, गाडी यायला अवकाश होता. कुर्तकोटी महाभागवत उठले, त्या स्टॉलवर गेले आणि त्यांनी विकत घेतलं ते पोस्टर. कुठलं? स्वामी विवेकानंदांचं. आणि ब्रह्मानंद महाराजांना दिलं की हे या युगातले मोठे संत आहेत बघा, असं म्हणून ते पोस्टर हातात दिलं. त्यांनी बघितलं, बाजूला ठेवून दिलं. ठीक आहे. थोड्या वेळाने गाडी आली. गाडी आल्यावर ब्रह्मानंद महाराज जाऊन बसले. तो फोटो कुठे ठेवला होता? बेंचवर. परत कुर्तकोटींनी घेतला आणि परत ब्रह्मानंदांना दिला. गाडीत बसल्यावर हे या युगातले मोठे संत आहेत. तेव्हा ब्रह्मानंद महाराज काय म्हणले माहिती आहे? भागवत, एकाच्या नावाने मंगळसूत्र बांधल्यानंतर दुसरीकडे बघू नये म्हणा. अनन्यता कशी कळलं? आता संतच होते स्वामी विवेकानंद आणि श्रेष्ठच होते, ते प्रश्नच येत नाही. पण आपण मंगळसूत्र कोणाच्या नावाने बांधलंय ते नको कळायला आहे ना. घालून घ्या मंगळसूत्र, पुन्हा कोणाकडे बघू नका. ह्यालाच अनन्य होणं म्हणतात. त्याशिवाय नाही साधणार आहे. काही साधना करू नका. नाही जमत ना, नका साधना करू. घट्ट चिकटून राहा, महाराजांचे पाय घट्ट पकडून ठेवा, एवढंच करा. आवडतात. महाराजांकडे येण्यापूर्वी मला संत तुकाराम महाराज अतिशय प्रिय होते, अतिशय प्रिय होते. नंतर सुद्धा काही वर्ष चालू होते. तुकोबा आवडायचे मला फार. ते महाराज कमाल करतात. आता संत म्हणून नमस्कार करतो, पण माझ्या आवडीचे महाराजच आहेत. महाराजांशिवाय दुसरं कोण नाही आहे. आणि तुम्ही बघा, आपल्याला ते थोडं साधलंय. सांगू कसं साधलंय? महाराजांनीच ते साधून दिले. साधलंय इन द सेन्स काय, महाराजांनी साधून दिले. आपल्याला रामाचं एवढं महत्त्व वाटत नाही, आपल्याला महाराजांचं वाटतं आहे ना. म्हणजे महाराजांनी आपल्यामध्ये कमाल केली की नाही, रिव्हॉल्युशन केलंय की नाही, हे बदल आहेत आपल्यात. हे मग हे असं हळूहळू घडवतात आपल्याला महाराज. सोपवायला पाहिजे, सोपवायला पाहिजे. तुम्ही कराल ते, तुम्हाला आवडेल ते, तुम्ही म्हणाल ते. सुरुवातीला कसं असतं, आपण आपल्याला पाहिजे ते करून घेत असतो. महाराजांना आपल्याला पाहिजे तो नैवेद्य आपण दाखवतो, ठीक आहे. नैवेद्य दाखवतो की नाही महाराजांना. पूर्वी एक 20-30 वर्षापूर्वी दोन्ही वेळेला स्वयंपाक करून दोन्ही वेळेला महाराजांना नैवेद्य होत असेल. आता होतं की तुम्हाला माहिती नाही, होतही असेल. किती दिवस तो नैवेद्य आपण महाराजांना दाखवणार? असं पाणी फिरवतो ना आपण नैवेद्य. एकदा असं पाणी हातात घ्यावं आणि असं फिरवावून द्यावं की महाराजांना. कळलं? स्वतःवरूनच पाणी फिरवून स्वतःचाच नैवेद्य महाराजांना अर्पण करावं की आजपासून मी तुमचा झालो, आता जे जे काही माझं आहे ते सगळं तुमचं आहे. लक्षात आलं? हे केलं पाहिजे. एकाग्रता पाहिजे. एकाग्रता पाहिजे असेल तर अनन्यता निश्चितच पाहिजे. अनन्यतेशिवाय काम होणार नाही. म्हणून ज्यांना साधलंय ना महाराज, त्यांनी बघा तुम्ही काय केलंय. एक धरीला आम्ही रखुमाईचा पती, अनेकाचे काम नाही आता. गासी तरी एक विठ्ठलाची गाई, नाही तरी ठाई राही उभा. समर्थाने राम धरलाय. समर्थ जेव्हा पंढरपूरला देवळात गेले तेव्हा त्यांनी पांडुरंगाला पांडुरंग नाही म्हणलं, येथे का उभा श्रीरामा. राम पाहिला ना,
आपल्यासाठी सगळ्यात आदर्श जर कोण असेल ना महाराज, भाऊसाहेब आहेत. काय त्यांचं वर्णन करू, किती आपल्याला सुंदर भावंड मिळाली तो, नाही का? काय त्यांचं वर्णन करूया भाऊसाहेबांचं, किती. ती माहिती आहे ना, ते मला वाटतं 90च्या आसपास आले होते, तर त्यांना बाहेर फिरायला बाबा बेलसरे घेऊन जायचे देवळांमध्ये संध्याकाळी. तर ते गणपतीच्या देवळात गेले की महाराज म्हणायचे, शंकराला गेले की महाराज म्हणायचे, मारुतीला गेले की महाराज म्हणायचे. तेव्हा बाबा म्हणले, अहो भाऊसाहेब, तो गणपती आहे, हा शंकर आहे, हा मारुती आहे. उत्तर महत्त्वाचं आहे केशवराव, ते इतरांसाठी गणपती, इतरांसाठी शंकर आणि इतरांसाठी मारुती, आपल्यासाठी महाराजच असले पाहिजेत. अनन्यश्चिंतयन्तो मा. कळलं? खुबी आहे. भाऊसाहेबांचा मुलगा म्हणजे तात्यासाहेब, आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे, आणि त्यांचा मुलगा दिनकरराव. ठीक आहे. दिनू मामांना एक दिवस अभ्यास केला नाही म्हणून तात्याने धपाटा घातला. पटकन भाऊसाहेब काय म्हणले, तात्या कशाला मारतोस? म्हटले, भाऊसाहेब तो अभ्यास नाही करत. अरे महाराजांनी दिलाय ना तो, बघून घेते. त्या दिवसापासून त्यांनी हात नाही लावला. यांना म्हणावं तात्यासाहेब, आपल्याला वाटतं आपल्याला मिळालेल्या गोष्टी महाराजांनी दिल्या आहेत, आम्ही त्या आपल्याच समजतो. मुलं माझी, नवरा माझा, बायको माझी. काय वाटायला पाहिजे? महाराजांनी दिली आहे बायको, नवरा महाराजांनी दिला आहे, मुलं महाराजांनी दिली आहेत की त्यांची आहेत. मग आपल्याबद्दल काय वाटायला पाहिजे? मी त्यांना व्यवस्थित सांभाळेन ही खात्री आहे महाराजांना, म्हणून त्यांनी मला दिलेलं आहे. आणि आपण जर धरून धोपटलं शिव्या दिले तर महाराजांना काय वाटेल? हा विचार येतो. हा विचार आला तर अनन्यता. लक्षात ठेवा, आपले फक्त महाराज आहेत, आणि ह्या विश्वासावर त्यांनी आपल्याला हे पब्लिक दिलेलं आहे, नवरा दिलेला आहे, बायको दिलेली आहे, मुलं दिलेली आहेत, नातेवाईक दिलेली आहेत, की हा व्यवस्थित सांभाळेल माझ्या या माणसाला. ती पण महाराजांचीच आहेत सगळी. कळलं की नाही? ते भले काय करत असू देत किंवा नसू देत, ते सगळी महाराजांनीच पाठवलेत. महाराज जर ह्या संबंध विश्वाचा ईश्वर आहेत ना, तर मग ही सगळी मंडळी महाराजांची आहेत, आणि आपल्यावर त्यांचा कॉन्फिडन्स आहे म्हणून ही मंडळी आपल्याला त्यांनी सेवा करायला दिलेली आहेत. आणि आपण त्यांच्याशी वाटेल तसं वागलो तर महाराजांना आवडेल का? ह्या उद्देशाने जेव्हा प्रपंचात उतराल तेव्हा प्रपंच सुखाचा होईल, आणि महाराजांची प्रसन्नता प्राप्त होईल, आणि सगळ्यात मोठा अनन्यता राहील. अजून एक स्टेप पुढे जाऊ का? मला मिळालेली बायको महाराजच बायको म्हणून आलेले आहेत, मला मिळालेला नवरा महाराजच माझा नवरा म्हणून आलेले आहेत. कारण मी एकटं कसं जगणार म्हणून महाराज ते रूप घेऊन माझ्याकडे आलेत. माझी मुलं ही महाराजच आहेत, महाराजच त्या रूपाने आलेले आहेत. प्रमाण देऊ, जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा महाराजांना पकडण्याचा सोपा उपाय आहे. प्रत्येकात महाराज बघा. आज आपल्याला अभ्यास करावा लागेल, पण एकदा हे सिद्ध झालं नामस्मरणाने ना, हा अभ्यास जर सिद्ध झाला ना, याच्यासारखं सुख नाही. कारण ह्याचा अभ्यास जर नीट कराल तर दिसणारे प्रत्येक व्यक्ती, वस्तू, परिस्थिती महाराजच दिसतील. आणि हा अभ्यास थोडा कठीण आहे, थोडा कठीण आहे. तुम्हाला एक गोष्ट सांगतो. तुम्हाला सगळ्यांना ते प्रेमानंद बाबा परिचित असतील, नेटवर कोणी बघत असलात तर. प्रेमानंद महाराज, मी जाऊन भेटलो त्यांना. माझ्या दृष्टीने ते आपले महाराजच आहेत. कारण जो नामाबद्दल बोलतो ते महाराजच आहेत. बाकीचं मला घेणं देणं नाही, ते काय बोलतात किंवा इतर काय, ते नामाबद्दल बोलतायत ना. नामाचं वर्णन ज्यांनी केलं आहे, जयाचा जनी जन्म नामार्थ झाला, जयाने सदावास नामार्थ केला, जयाच्या मुखी सर्वदा नामकीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. मग जो नामाबद्दल सांगेल तो माझ्यासाठी महाराजच आहेत. ठीक आहे ना? या भूमिकेतनं बघा सगळीकडे. तर त्यांनी एक सांगितलेली गोष्ट आहे की मी पण सगळ्या ठिकाणी श्रीकृष्ण बघण्याचा अभ्यास केला एकेकाळी. सोपं वाटतं म्हणले. कोणी स्तुती केलं तर त्यात आपल्याला महाराज बघणं सोपं जाईल. कोणी निंदा केली आणि थोबाडीत मारली ना की त्याच्यात महाराज बघणं कठीण जातं. मी हा अभ्यास आमच्या साधकांना सांगितला, जेवढे आपले ओळखीचे आहेत. त्यातल्या एका भगिनीचा मला मेसेज आला, महाराज
मला सगळीकडे राम दिसतो, मी अभ्यास करते, पण नवऱ्यात मात्र मला रावणच दिसतो, म्हणजे राम दिसलाच नाही. असं करून कसं चालेल? मी म्हटलं दिसायचं नाहीये, मानायला सांगितलेलं आहे, मानायला. जे जे भेटे भूत ते मानीजे, दिसीजे नाहीये, मानीजे भगवंत. जबरदस्ती मानायचंय ते. आज मानलात तर उद्या दिसेल. इथूनच रावण मग बघायचं, तो रावणासारखाच वागणार आहे. लक्षात येत आहे? मानीजे. तर म्हटले मी असं परिक्रमेसाठी निघालो आणि सगळ्यांमध्ये मी आपला श्रीकृष्ण बघत होतो. एक जण म्हणले परिक्रमा मार्गामध्ये पिंपळाच्या झाडाखाली एक साधू लघवी करत होता. मी ओरडलो, म्हणले त्याला, अरे काय कळतं, पिंपळाचं झाड म्हणजे श्रीकृष्ण आहे, तू असं करतोस त्या ठिकाणी? तो उठला आणि मला काय म्हणला, पिंपळाच्या झाडातला कृष्ण दिसतो, माझ्यातला दिसत नाही. कळलं? आपली गल्लत कुठं होते? आम्हाला बाकी सगळ्यांमध्ये दिसणार, नवऱ्यात दिसत नाही, बायकोत दिसत नाही, अभ्यास न करणाऱ्या मुलांमध्ये दिसत नाही. प्रॅक्टिस करायची. जे जे भेटे भूत ते मानीचे भगवंता. आणि आपण 1000 वेळा खाली पडतो याच्यातनं प्रॅक्टिस करताना. पण जर प्रॅक्टिस ठेवली ना महाराज, असतं ह्याच्यासारखं सुंदर नाही. 24 तास महाराजांचं स्मरण राहील. आता तुम्हाला थोडं माझा अनुभव सांगू का? सांगू नाही म्हणतात आपले अनुभव, पण तुम्हाला जर त्यातनं काही, म्हणजे मी एक प्रयोग केला, कळलं का? हां, मी प्रयोग केला. मी एका आमच्या डोंबिवलीच्या गार्डनमध्ये बसलो होतो, नाना नानी पार्क म्हणून आहे तिथे. अभ्यासच करत होतो. कधी कधी जमत नाही, कधी कधी जमून जातं. तो मजा वाटली, ते प्रयोग करताना मजा येते ना. तसं मी बसलो होतो आणि जवळजवळ असं एक 25-30 फुटावरती एक मांजर बसली होती. लांब मला दिसतही नव्हतं, मी ह्याच्यापेक्षाही जास्त अंतर होतं. मी प्रयोग काय केला, त्या मांजरीवरती असे डोळे ठेवले आणि फक्त म्हटलं, महाराज तुम्ही आहात, महाराज तुम्ही आहात, तुम्ही आहात महाराज, तुम्ही आहात महाराज, तुम्ही आहात. जर हे तुम्ही असाल तर तुम्ही माझ्या जवळ याल. ज्यावेळेला मी तिसऱ्यांदा म्हटलो, महाराज तुम्ही आहात, महाराज तुम्ही आहात, गर्दी आहे हां गार्डनमध्ये, सगळे फिरतायत आपले वॉकिंगला आलेले, आणि म्हटलं महाराज तुम्ही आहात, तुम्ही आहात, तुम्ही आहात. चटकन त्या मांजरीने असं बघितलं माझ्याकडे. म्हटलं बापरे, आता हे काम करणार वाटतं. मी परत 3-4 वेळा म्हटलं, महाराज तुम्ही आहात, तुम्ही आहात, तुम्ही आहात महाराज, तुम्ही आहात महाराज. ती जी तिकडनं धावत आली महाराज, ती येऊन मांडीत बसली. कळलं? ही गंमत नाही आहे. सगळ्यांमध्ये महाराजच भरलेले आहेत. आपण कुणाला आवाज देतो, तो रिॲक्ट होतो. रिॲक्शन त्यांच्याकडनं येते. आता तुम्ही नवरा मानताय त्या माणसाला, तर त्याचे काही गुणधर्म तुम्हाला माहिती आहेत. बायको मानताय तर त्याचे काहीतरी गुणधर्म आहेत. तुम्ही त्याला आवाज दिला, ती कल्पना केली किंवा तो अप्रोच ठेवला की ते रिॲक्ट होणार आहे, तो जीव रिॲक्ट होणार आहे. तुम्ही जर म्हटलात महाराज तुम्ही आहात, महाराज तुम्ही आहात, महाराज तुम्ही आहात, चमत्कार बघाल तुम्ही. त्यांना स्वतःच्या स्वभावाचा विसर पडेल आणि महाराज रिॲक्ट होतील आतून, आणि ते तुम्हाला कळेल. अगदी आत्तासुद्धा करून बघू शकता तुम्ही प्रवचन झाल्यावर. कळलं? हे होतं. हां, हे होतं. कारण ओरिजिनल सगळे महाराजच आहेत. हे आपली जी नावं मिळाली आहेत ना आपल्याला, ते काय, ते निलेश महाजन काय, महाराज काय, हे वरचं आहे. आतमध्ये महाराजच भरलेले आहेत सगळ्यांच्या. तुम्ही फक्त असं बघून महाराज तुम्ही आहात, महाराज तुम्ही, त्याला मला फार कळत नाही, पण त्याला वेदांतामध्ये आरोप लावणे असं म्हणतात, त्याला आरोप करणे असं म्हणतात, की आपण त्या समोरच्या गोष्टीवरती महाराज आरोपित करायचे. आता आपण आरोपित करतोय असं नाही आहे बरं, ते ओरिजिनली महाराजच आहेत, पण ते त्यांनाही माहिती नाही आहे आणि आपल्यालाही माहिती नाही आहे. याला म्हणतात विस्मरण. आणि आपल्या खऱ्या स्वस्वरूपाचं आपल्याला प्राप्ती व्हावी म्हणून उपाय काय आहे? ज्याचं विस्मरण झालं त्याचं स्मरण, यालाच नाम म्हणतात. नाम निराळं नाही आहे, स्मरण. मग मी मगाशी म्हटलं होतं, महाराजांना एकाने प्रश्न विचारला की तुमच्याकडची माणसं सगळी बिघडलेली आहेत, ती का बिघडली, एवढं जप करतात तरी का बिघडली? त्याचं उत्तर महाराजांनी दिलं आहे. आता सांगतो तुम्हाला. ते काय म्हणले, घड्याळ बघितलं ना म्हणले तुम्ही, ते फिरतं की नाही छान. हां, त्याला काय काय असतं? तास काटा आणि मिनिट काटा असतो. मिनिट काटा बरोबर फिरतो, तास काटा 1 तासाने हलतो, म्हणून टायमिंग चाललं आहे. महाराज म्हणाले समजा तास काटा आणि मिनिट काटा याच्यातलं कनेक्शन गेलं, तुटलं, तर काय होईल? म्हणजे फक्त मिनिट काटाच फिरत राहील, तास काटा फिरणारच नाही, म्हणजे घड्याळ बिघडलं. होय ना म्हणणे. आता ऐका, तसं तो तास काटा म्हणजे अनुसंधान आणि मिनिट काटा म्हणजे नामस्मरण. आपलं नामस्मरण माळ फिरते, पण अनुसंधानाचं कनेक्शन पाहिजे. ते जर तुटलेलं असेल ना तर नुसतं नाम होईल, तास काटा हलणार नाही, म्हणून आपल्यात बदल दिसत नाहीत. पण महाराज काय म्हणले, नामाच्या बाबतीत श्रेष्ठत्व असं आहे की तो मिनिट काटा 1000 वेळा फिरला ना तर ते कनेक्शन आपोआप जॉईन होतं.
मग तुम्हाला अनुसंधानाचं लक्ष ठेवावं लागत नाही, आपोआप ते अनुसंधान लागतं. म्हणून एक तर अखंड नाम घ्या किंवा अनुसंधानात्मक नामस्मरण करा. अनुसंधान ठेवा, जाता येता उठता बसता सारखं आपलं अनुसंधान. अगदी महाराजांचं एक वाक्य आहे बघा, अनुसंधान ठेवून साधी बाजारात जाऊन भाजी जरी आणली तरी ती दिव्य कर्म आहे. हे अनुसंधान ठेवता येतं आपल्याला. एक तर आणखी सांगतो, कुठेही बाहेर पडलात ना घरातनं, दिसणारा माणूस महाराज आहे, फक्त एवढी कल्पना करा हे महाराज आहेत, आणि मनानेच नमस्कार करा. बरोबर. आता तुकाराम महाराजांनी पण हे वाक्य वापरलं आहे की सर्प विंचू तेही विठ्ठल आहेत म्हणाले, परवी वंदावे दुरुनिया, परी वंदावे दुरुनिया. जवळ जाऊन मुका घ्यायला गेला तर ते चावेल की, ते मराल की. म्हणून असलेल्या प्रत्येकात महाराज आहेत, मनाने वंदन करा. कारण अजून त्यांना माहीत नाही आहे, पण तुम्ही जेवढा डिटेलमध्ये जेवढं डीपली हे आरोप कराल मनाने, तोंडाने नाही म्हणायचं, मनाने, त्याला कळलं पण नाही पाहिजे आपण काय करतोय. महाराजात तुम्ही, महाराजात तुम्ही, महाराजात तुम्ही, महाराजात, आतून रिॲक्शन महाराजांचीच येते. हे मी तुम्हाला अनुभवाने सांगतोय. आणि हा अभ्यास करा. हा अभ्यास कधीतरी कमी होतो, कधीतरी जास्त होतो, कधीतरी कमी होतो, कधीतरी जास्त होतो. जे कमी जास्त होतो त्याला साधक म्हणतात, नाही तर सिद्धच झालो असतो आपण. बऱ्याच लोकांची तक्रार आहे की आम्हाला नामस्मरणात एकाग्रता होत नाही. होणारच नाही. एकाग्रता सिद्धांची होते आणि त्यांच्या कृपेने आपले जप चाललेले. एकाग्रतेच्या मागे लागू नये, माळा ओढाव्या, घराकर 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 घराकर, बरोबर अनुसंधान लागते आणि हळूहळू प्रगती होत जाते. आता जाऊ दे, ते बोलणं बरं नाही, पण काहीतरी फायदा व्हावा म्हणून बोलणार होतं. 2003 साली मी महाराजांकडे आलो आणि महाराजांचा अनुग्रह मिळायला 2005 उजाडलं. 2 वर्ष महाराजांची आमचं भांडण चालू होतं. म्हणजे माझं, मी ती काय अक्कल असली पाहिजे याचा तुम्ही अंदाज करू शकता. मी महाराजांना म्हटलं, मला रामकृष्ण हरी मंत्र पाहिजे, मला दुसरा आवडत नाही. महाराज म्हणते तितक्यात, बघा जसे आपण असतो ना तसंच आपला गुरु आपल्याशी वागतो. लहान मुलात लहान मुलं होत असत महाराज, नाही का, गुंडोजी बुवा आठवतंय ना, तसं महाराज नाही नाही मी श्रीराम जयराम जय जयराम होते, तोच तुला घ्यायचं आहे, तोच तुला घ्यायचं आहे. आमची भांडण 2 वर्ष. आणि माझं भाग्य असं होतं महाराज, पालक चांगले मिळाले ना की मुलगा चांगला निपजतो. कुठल्याबद्दल म्हणतोय मी, माझ्या आईवडिलांबद्दल तर म्हणतोच आहे. माझे पालक म्हणजे ज्या उपासना केंद्रामध्ये मी लहानाचा मोठा झालो, जिथून मला महाराजांबद्दल प्रेम लागलं, ज्या लोकांनी स्वतःचा वेळ खर्ची घालून माझ्यामध्ये महाराजांचं प्रेम उत्पन्न केलं, ते आमच्या डोंबिवलीचं उपासना केंद्र आहे, टिळकनगर उपासना केंद्र. तिथे आमचे जोशी काका होते, गोखले काका होते आणि माझे मित्र अभय सबनीस होते. खूप या मंडळींनी माझा श्रद्धा आणि भाव पक्का करण्यामध्ये माझी मदत केलेली आहे, खूप मदत केलेली आहे. यांच्यामुळे भाव निर्माण झाले. आणि एक लक्षात घ्या, आपल्याला हे अनुसंधानच ठेवायचं आहे. अनुसंधान ठेवून अनेकातून एकाकडे जायचं आहे, त्याशिवाय परमार्थ होणार नाही. इतर देवता तुम्ही करा, जा फिरायला, सगळं ठीक आहे, मान्य आहे मला, पण आपलं अंतिम हे महाराजच असलं पाहिजे. पहिली गोष्ट, सगळ्यांमध्ये महाराज बघायला शिका, तोंडाने अखंड नाम चालू ठेवा आणि अनुसंधानाचा अभ्यास करा. जे 10-20 वर्षात साधायचं आहे ते 2च वर्षात साधेल. आणि काय साधेल? महाराजांविषयी अखंड प्रेम. सांगायला मला 5-6 तास पण पुरणार नाही, पण आपली वेळ झालेली आहे. मला खूप सांगायचं आहे, पुढच्या वेळेला पुन्हा कधीतरी आपण पाहू. त्यांना बोलायचं आहे. झालेली सेवा सद्गुरूचरणी समर्पित करतो आणि येथेच काही काल विरमतो. जानकी जीवन स्मरण जय जय राम. विठाला 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 विठाला. कुंडलिका वरदे हरिधर श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. सद्गुरुनाथ महाराज की जय. श्री अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. सद्गुरु श्री ब्रह्मानंद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. राधे राधे. एक मिनिट यांना देतो. बरं. अत्यंत अवीट गोडीचं कीर्तन यांनी लिहिलेलं आहे आणि सगळ्यांना आवडलं असेल. आणि परमार्थाविषयी आपलं त्यांनी उद्बोधन जे केलं, त्याच्यामुळे समजा तुमच्यामध्ये कोणामध्ये काही शंका असेल त्यांना विचारायची, वेळ जास्त नाही आपल्याकडे, पण कोणाला शंका विचारायची असेल तर ते विचारू शकता. 1-2च शंका. कोणाला काही प्रश्न आहे? बोला. हा लवकर लवकर. हा थोडा वेळ.
हा तुम्ही तुम्ही जो मानवावर प्रयोग केला ना की तुमच्यात महाराज आहेत महाराज तसा प्रयोग करायचा जीव आपल्या समोरच पाहिजे आउट ऑफ सिटी चालेल चालेल, कुठेही राहा, कुठेही काही करा तुम्ही, ते व्यक्ती समोरच पाहिजे असं काही गरज नाही आहे. आपण आपल्या मनाने करू शकतो. बघा, तुम्ही म्हणता महाराज महाराज करा, श्रीराम जय राम जय जय राम करा, पण महाराज काय म्हणतात की तुम्ही रामालाच बघा. आणि जाताना काय म्हणाले माहिती आहे का, रामा माझ्या माणसांना सांभाळ. आणि रामदास स्वामी काय म्हणाले, रामा माझ्या माणसांच्या सर्व इच्छा पूर्ण कर. त्याच्यानंतर रामदास स्वामीच्या तोंडातून जे तेज निघालं ते सज्जनगडावरचे राम आहेत ना त्यांच्या तोंडामध्ये ते सांगतील ते आता उद्बोधन बरं, करतात. बरं. मी काय प्रश्न विचारला त्याच्याबद्दल त्यांनी काय प्रश्न विचारला की महाराज नेहमी सांगत असत की रामाला सांगत चला, रामाला विचारा, रामा माझ्या माणसाला सांभाळ, तर तुम्ही महाराजाला सांगायला का सांगताय? समर्थांनी सुद्धा रामाबद्दलच सांगितलंय, तर तुम्ही समर्थ का सांगताय? त्यांचा अगदी प्रश्न बरोबर आहे. पण एक लक्षात ठेवा, कुठलाही संत मी परमेश्वर आहे असं सांगत नाही. कळलं? ज्या अर्थी त्यांना आत्मसाक्षात्कार झालाय म्हणजे मीच राम आहे हा साक्षात्कार त्यांना झालेला असतो, पण ते सांगणं हे देहबुद्धीचं लक्षण होईल म्हणून ते सांगत नाही. म्हणून समर्थ सुद्धा रामच होते, महाराज सुद्धा रामच आहेत. एक प्रश्न मला असा विचारायचा वाटतो की सगळं आपण जे करतो ह्याचं आपलं जे चालू आहे ते आत्मसाक्षात्कारासाठी आहे. मला यांना असं विचारायचं आहे, आत्मसाक्षात्कार म्हणजे एवढी दुर्मिळ वस्तू जी आहे तरी काय आत्मसाक्षात्कार? आत्मसाक्षात्कार म्हणजे मी हेच सांगितलं की मी भगवंताचाच अंश आहे, मी स्वतःच भगवंत आहे, ह्या गोष्टीची जाणीव निर्माण होणं आणि ती कायम टिकणं, याला आत्मा म्हणजे मी खरा कोण आहे याचा साक्षात्कार करून घेणं म्हणजे आत्मसाक्षात्कार आहे. खूपच छान. आता प्रश्न असा आहे की देशसेवेसाठी परमार्थाचा उपयोग कसा होऊ शकतो? तुम्ही जर आपण जर परमेश्वर झालो तर देशसेवेच्या साठी त्याचा उपयोग कसा होऊ शकतो? देशसेवा म्हणजे पहिल्यांदा लक्षात घ्या की देश हा आपल्यासारख्या लोकांनीच बनलेला आहे. ठीक आहे, प्रॉब्लेम्स पण आपल्यासारख्या लोकांमुळे देशाला फेस करावा लागतो. जर मीच परमेश्वर आहे हे मला कळलं आणि असं प्रत्येकाने प्रयत्न केला तर सगळेच परमेश्वर होतील, म्हणजे देशाला काही प्रश्न येणार का? म्हणून आत्मसाक्षात्कार करून घेणं ही सगळ्यात मोठी देशसेवा आहे. आणि याचं उत्तर गुरुदेव रानड्याने दिलेलं आहे की अरे इकडे तिकडे हे तू करत बसलायस त्यापेक्षा कोपऱ्यात बसून एक माळ तरी केलीस ना तरी जगावर उपकार केल्यासारखे होतील. कारण तू एकटा सुधारलास की त्या मानाने 100 लोकांपैकी एक माणूस सुधारल्यासारखा आहे, असं त्याचा अर्थ. धन्यवाद. हां बरोबर. आपण म्हणतो की घरातले संवाद कमी झाले, हां. नवरा बायकोचे, मुलांचे, हां. सारखं तुम्ही नाम घेत बसला तर संवाद कसे होणार नाही? संवाद का होत नाहीत माहिती आहे का? एकमेकांचे स्वभाव आवडत नाहीत म्हणून संवाद होत नाही. जेव्हा आपण नाम घेऊ, भगवंताचं चिंतन करू, तेव्हा थोडं तरी आपलं चित्त शुद्ध होईल आणि ते व्हायब्रेशन्स आपल्याकडनं समोरच्याला जातात, त्यांनाही बरं वाटू लागतं, मग संवाद होऊ लागतो, नाही तर वादच होतात. त्यामुळे संवाद केला तर चालेल. हो 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 चालेल चालेल. भगवंताचं विस्मरण न होऊ देता संवाद करा. आता तुम्हाला सांगतो गंमत, जेव्हा मी नॉर्मली बोलतोय ना, समजा आता मी यांच्याशी बोलतोय तर हे बोलणं म्हणजे माझा इगो यांच्या इगोशी बोलण्यासारखं आहे. पण जेव्हा मी यांच्यामध्ये महाराज बघतोय तेव्हा ते पण त्यांच्या स्वस्थितीत जातात, म्हणजे महाराजांच्या स्थितीत जातात. तेव्हा जो संवाद होईल तो इगो लेस असतो, त्यामुळे तो संवाद चांगला होतो आपला, हे लक्षात घ्या. म्हणून नामाचं नाताना आपण हे करावं. धन्यवाद. आता हा कार्यक्रम झालेला आहे, सांगता झाले असं मी जाहीर करतो. महाराजांचे धन्यवाद.